अरे खरं तर ह्या कॅरेक्टरसाठी नेहा चांगली आहे. हो, पण तिने खूप छोटे छोटे रोल्स केलेत ना. त्या पोस्टर बॉयच्या रोलला छोटा रोल छोटा असं रोल करून म्हटल्यावर, म्हणणं, हां. मग मलाच खरं तर काम नसेल करायचं त्या माणसाबरोबर. इंडस्ट्रीमध्ये फेवरेटिझम आहे का? हो आहे. मी कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे. अशा कुठल्या याच्यात असते तर मी आज जे केलंय त्याच्यापेक्षा खूप जास्त काम केलं. 4 वर्षांनी आम्ही दृश्यम 3चं शूट जेव्हा केलं, मी तिला सांगितलं की मला भीती वाटत होती हां. तर ती म्हणे का आपण ओळखतो एकमेकींना, आपण काम केलंय बरोबर, मी का विसरेन तुला. मराठी इंडस्ट्रीमध्ये मेहनतीपेक्षा कनेक्शनवर जास्त कामं मिळतात. आहे काही प्रमाण आहे त्याचं. तू सोशल मीडियावर दिसत नाही, मग आम्हाला वाटलं आता तू हिंदीच करते का फक्त, असं कसं असेल. मराठीमध्ये आदर नाही कलाकारांना स्पेशली. आपण गृहीत धरतो, कशाला दाखवायचा. चांगलीच आहे. इंटरवलमध्ये तिने येऊन मला मिठी मारली घट्ट. आप तो पहचान में भी नहीं आ रही है, मैंने किसी से पूछा कि वो माँ नहीं आई है क्या. मला ह्या गोष्टी आपल्याकडे खूप वाट बघायला लागते. आपण जर खूप सिमिलर दिसतो पण तू उभं राहून जे देतेस एखाद्या पात्राला, त्याच्यापेक्षा मी वेगळं, मी चांगलं वाईट नाही म्हणत आहे, मी वेगळंच काहीतरी देणार असते. तुला कधी संधी मिळाली तिच्यासोबत काम करायची? हो हो, अर्थात करेन. OTTमुळे मराठी कलाकारांना फायदा झालाय की सिनेमांचं नुकसान झालंय? त्याच गोष्टीमध्ये 2 शिव्या आणि थोडे बोल्ड कपडे आणि थोडे बोल्ड सीन, कामाची संधी उपलब्ध झाली आहे, पण कला म्हणून फार काही भर पडली आहे असं मला स्वतःला खूप वाटत नाही. असं कधी घडलंय की नेहा पूर्ण खचलेली आहे? काही कलाकार असे असतात जे पडद्यावर फक्त वावरत नाही, तर त्या प्रत्येक भूमिकेत स्वतःचं आयुष्य, अनुभव आणि आपली संवेदना ओततात. रंगभूमीच्या त्या विंगेतून सुरू झालेला प्रवास, तालमीच्या त्या असंख्य रात्री, ऑडिशनच्या दरवाजाबाहेरची ती प्रतीक्षा आणि दरवेळी अपयशातून स्वतःला पुन्हा नव्याने उभं करण्याची जिद्द, या सर्व संघर्षातून कसून निघालेली अभिनेत्री आज आपल्या सोबत आहे, जिने मराठी नाटक, हिंदी सिनेमा, मालिका अशा असंख्य माध्यमातून आपल्या सगळ्यांना अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे आणि आपल्या सगळ्यांचं मनोरंजन केलं आहे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास कार्यक्रमामधून आज आपण तिच्याशी भेटणार आहोत, गप्पा मारणार आहोत आपल्या सर्वांची लाडकी नेहा जोशीचं. पहिले तर खूप खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या खास कार्यक्रमामध्ये नेहा तुझं. थँक्यू थँक्यू. बरं नेहा, मराठी नाटकातून तुझा प्रवास सुरू झाला ते थेट हिंदी सिनेमांपर्यंत, हा पूर्ण प्रवास घडला कसा? नेहा घडली कशी? पहिलं जे नाटक केलं मी ते रिप्लेसमेंट म्हणून केलं, क्षण एक पुरे नावाचं. ओके. पण त्याच्या अलीकडची छोटीशी गोष्ट अशी आहे की माझे आई वडील गेले 55 वर्ष नाटकात काम करतायत नाशिकला. आणि आमच्या घरामध्ये साहित्य, कला, शिक्षण, वाचन या सगळ्याबद्दल भयंकर प्रेम आहे लोकांना. माझे आजोबा सतार वाजवायचे, माझी आजी कीर्तनकाराची मुलगी होती, माझे भाऊ वक्तृत्व स्पर्धा, नाटक. त्यामुळे मला माझी एक काकू सांगते की तुला लहानपणी कधीही विचारलं की तू कोण होशील तर तू सांगायची मी नटी होणार आहे. तर माझं बहुतेक ठरलेलं होतं आधीच. आणि मी शास्त्रीय संगीत पण काही वर्ष शिकली आहे, मी कथक शिकली आहे 10-11 वर्ष नाशिकला. तर आई बाबांना म्हणजे बाबांना वाटत होतं की मी संगीतात BA किंवा MA करावं. आईला वाटत होतं की मी कथकमध्ये करावं. माझी जी कथकची गुरु होती, तिची मुलगी माझी गुरु भगिनी होती, तिला वाटत होतं मी कथकमध्ये करावं. पण जेव्हा ललित कला केंद्राबद्दल मला कळलं आणि मी सगळी माहिती काढली, तेव्हा मी एक दिवस येऊन आईबाबांना सांगितलं मी नाट्यशास्त्रात करणार आहे BA. आणि बाबांचं म्हणणं होतं की इथे मी तुला रोज सांगतो की व्यायाम कर, रियाज कर, तू काहीच करत नाहीस, तू एवढा आळशीपणा करतेस, तू तिकडे एकटी जाऊन काय करणार. पण नशिबाने मोठा भाऊ असणं इतकी कधी कधी लक्झरी असते. 7 वर्षांनी मोठा आहे माझा भाऊ. ओके. तर तो बाबांना म्हणाला जाऊ द्या, काय फरक पडतो, नापास होईल, मग अक्कल येईल की आपल्याला अजून निर्णय घेण्याची अक्कल नाही आहे, आपण आईबाबांचं ऐकूया. पण जर यशस्वी झाली तर आपल्यालाही कळेल की तिच्यात आहे निर्णय घेण्याची क्षमता. आणि आई पण जरा की नाही 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 तिला जे करायचं ते करू दे. मग बाबा, त्यांना असं नव्हतं वाटत की मी जाऊच नाही, पण त्यांना काळजी होती बिचाऱ्यांना की ही काय करणार आता तिथे जाऊन. पण मग 3 वर्ष ललित कला केंद्राची जेव्हा संपली आणि कामवाल्या बाया नावाचं नाटक होतं, आशुतोष पोद्दारांनी रूपांतर केलं होतं आणि अनिता दाते जी आपली लाडकी अभिनेत्री आहे तिने ते दिग्दर्शित केलं होतं, कारण ती माझी ललित कला केंद्राची सिनियर आहे. ते नाटक बघितलं, बाबा बॅकस्टेजला आले आणि त्यांनी मिठी मारली मला आणि ते मिठी मारलेली असताना हळूच कानात सॉरी म्हणाले.
तर मी म्हटलं की सॉरी का म्हणताय, पण मी विसरून गेले होते. पण लहानपणी तर लवकर विसरतो गोष्टी. म्हणे नाही नाही, मी अशी शंका व्यक्त केली होती तू करशील का, पण आज जे तुला करताना मी बघितलं, तर आय एम रिअली सॉरी. तर नाटकाचं जसं त्यांच्याकडनं म्हणजे कलेबद्दलचं शिक्षण जसं मिळालं, तशी त्या क्षणाला ही गोष्ट मिळाली की जर आपल्याला वाटलं आपण चुकीचे आहोत, तर आपण सॉरी म्हणायला पाहिजे, माफी मागायला पाहिजे, समोरची भले आपली मुलगी असो. आणि म्हणजे माझे बाबा स्टेट बँक ऑफ इंडियात होते. ते नोकरी करून संध्याकाळी रिहर्सल्सना जायचे. आई पार्ट टाईम जॉब करायची, शिवाय घर, आम्ही मुलं, हे सगळं करून ते दोघं संध्याकाळी नाटकाच्या तालमींना जायचे. तर मला वाटतं डेडिकेशन, प्रामाणिकपणा, या सगळ्या गोष्टी नकळतपणे माझ्या अशा अवतीभोवती वावरत होत्या, ज्या मला फक्त बघायच्या होत्या आणि मला तसं करायचं होतं. आणि नशिबाने माझी कदाचित रिसिव्हिंग कपॅसिटी बरी आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं त्यांनी न शिकवता खूप गोष्टी शिकले. पण तुझ्याकडे बँकेची नोकरी हा पण एक पर्याय होताच की, ऑप्शन होताच की? नाही, मला कधीच असं वाटलं नाही की दुसरं काही करावं. म्हणजे मला येतच नाही दुसरं काही करता. किंवा वडिलांनी कधीतरी? छे छे, कधीच नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. माझा भाऊ इंजिनियर आहे, MBA मार्केटिंग त्यांनी केलं आहे आणि तो हुशार आहे खूप. मी नव्हते शाळेत, म्हणजे बरे मार्क पडायचे मला. 10वीत अभ्यास न करता 74% मिळाले होते, म्हणजे शेवटचा 1 महिना अभ्यास करून. सो बुद्धी बरी आहे तशी, पण मला बोरच व्हायचं जास्त करून अभ्यास करायला. मेन मुद्दा असायचा शाळेत जाण्याचा की कुठल्या तासाला कोणीतरी बाहेरनं येईल आणि म्हणेल की नेहा जोशीला मुख्याध्यापिकांनी बोलवलंय, किंवा नेहा जोशीला गाण्याच्या बाईंनी बोलवलंय, की मग असं एक मानताठ करून बाकीच्या मुलींकडे बघत की तुम्ही आता करा अभ्यास, मी चालले. मग नाटकाची रिहर्सल, गाण्याची रिहर्सल, वक्तृत्व स्पर्धा, अशा सगळ्यामध्ये त्या सगळ्याचा अभ्यास मी व्यवस्थित केला. म्हणजे ललित कला केंद्राचा अभ्यास मी मन लावून केला. त्यामुळे असं माझ्या लक्षात येतं की जे मला आवडतं ते मी मन लावून करते, जे नाही आवडत ते होतं माझ्याकडनं कसं तरी. पण आईबाबांकडनं असं तर कधीच नव्हतं की तू मार खाल्लायस कधी? नोकरी कर. बराच. माझ्या भावाने एकदा मला सणसणीत मुस्काटात मारली होती, एकदाच. माझ्या बाबांनी नाही मारलं कधी, एक तर बरे आहेत ते म्हणून आई वडील. आणि त्यात मी इतकी जास्ती ड्रामॅटिक होते लहानपणापासून की बाबा चिडले, आणि बाबा बोलतात खूप, म्हणजे चिडून आम्ही घड्याळ बघायचो की मी आता काहीच बोलणार नाही असं ते म्हणायचे आणि पाऊण तास बोलायचे. तर ते बोलतात खूप, पण त्यांनी मारलं नाही कधी. पण एक असा पीक असतो ना रागाचा, तो आला की मीच घरात एक की मला मारू नका, मला मारू नका. आणि बाबा म्हणायचे पण मी कधी मारलंय तुला? अगं ही अशी का वागते, मी मारलंच नाही, मी नाही मारणार आहे, तू शांत हो. आणि मग ते सगळं संपून जायचं. पण एकदा मी बाबांच्या अंगावर आवाज चढवला होता आणि तेव्हा माझ्या भावाने माझ्या सणसणीत कानाखाली आवाज काढला होता. म्हणजे मला चक्कर आली होती आणि सगळं फिरलं होतं. आणि तो म्हणे की आई बाबांच्यावर आवाज नाही चढवायचा. पण बरं, अशी काय वेळ होती की तू बाबांवर आवाज चढवला? काहीतरी बेसिकच असेल. तशी माझं थोडंसं टेम्पर हायच आहे आणि बाबांचं पण. त्यामुळे छोट्याशा गोष्टींनी आणि म्हणजे ते बोलून झालं की त्या क्षणाला माझ्या लक्षात येतं की हे बोलायला नको होतं, एवढं चिडायला नको होतं, थोडं शांत राहू शकलो असतो. दुसरा पर्याय आता वयामुळे मी जरा बऱ्यापैकी शांत झाली आहे, पण काहीतरी फालतू गोष्ट असणार. कारण आत्ता मी आईबाबांबरोबर सातारा कोल्हापूरला गेले होते. तिथे छोट्याशा गोष्टीवरनं आता यापुढे मी नाशिकला येणारच नाही, तुम्ही ठीक आहे, मी यापुढे तुमच्या कुठल्याच गोष्टीत बोलणार नाही, तुम्हाला पाहिजे ते निर्णय घ्या वगैरे, इथपर्यंत आमचं भांडण गेलं. आणि एक 5 मिनिटांनी आम्ही चहा प्यायला खाली उतरलो, तर मग क्रीम रोल खाणार आहे का तुम्ही वगैरे, असं ते इमिजिएटली सगळं संपून जातं. पण मार तो एकच खाला. शिक्षकांनी नाही मारला, आमची मुलींची शाळा होती, त्यामुळे आमच्या सगळ्या बाई पण सहृदयी होत्या आणि बरी वागायचे मी शाळेत. आता डिसिजन घेताना भावाला किती महत्त्व देते, किंवा कुठलेही निर्णय घेताना की भावाला विचारते? विचारते असं नाही, पण बोलणी होतात आमच्यामध्ये. कामाच्या बाबतीत असं होतं की आता तो पुण्याला असतो, त्याची मुलगी आहे जी आता 12वीत आहे.
त्यामुळे अगदी रुटीन बोलणं होत नाही, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टींच्या वेळेला की असं असं झालंय, असं असं करायचं आहे, मला हे वाटतंय, तर त्याच्यावर चर्चा होते. एक महत्त्वाचे 1-2 डिसिजन्स होते तेव्हा दादा पुण्याहून मुंबईला आला, घरी माझ्याबरोबर बसला 2-3 तास, की तू हा निर्णय घेतेयस, पण तुला याचे परिणाम लक्षात येत आहेत ना, काय असणार आहेत, मग ह्याचं काय करशील, असे आम्ही 2-3 तास बसून बोललो. आणि आमच्यातलं वयाचं अंतर आता कमी झालं आहे त्या मानाने, म्हणजे मी पण मोठी झाली आहे, सो त्यांनी खूप लवकर मला मोठं मानलं पण हे आहे. पण ते लहानपणी मला खूप किडे, कारण आम्ही वाड्यात राहायचो, तर माझा चुलत भाऊ, दादा आणि माझ्या मोठ्या बहिणी ते मला खूप छळायचे, सगळ्यात लहान असल्यामुळे. ते मला खेळायला घ्यायचे नाहीत एकतर. हां, म्हणजे हे असेल, लपाछपी खेळायची असेल तर ज्याच्यावर राज्य आहे तो काही बघत नाही ना, हे बघायला तू उभी राहा. आणि मग त्यांना गडी कमी पडला तर ते मला घेऊन जायचे. तर पण मी एक लहानपणी गोष्ट, किले का रहस्य नावाची एक सिरियल यायची, माहिती आहे तुला? आणि ती भयंकर सिरियल होती, मला भीती वाटायची त्याची खूप. तर एकदा मी झोपले होते घरामध्ये, आमचा 3 मजली वाडा होता, आम्ही खाली राहायचो, आणि दादानी आवाज मोठा केला आणि मी त्याच्या अशी पायांच्या मध्ये झोपले होते. आणि त्याच्यानंतर मी नव्हते घरामध्ये, तर दादा 2 मजले शोधून आला, मी कुठेच नव्हते, बाबा बाहेर गेले होते, आई काहीतरी स्वयंपाक पोळ्या वेळा करत होती, तर तिने ठेवलं आणि घराबाहेर पडली. तर आमच्या घराच्या, आम्ही गोदावरी सिनेमामध्ये जो सगळा एरिया आहे ना गोदावरीचा, आम्ही तिथे राहायचो. ओके. तर गंगा खूप जवळ होती आमच्यापासून. तर आईला असं वाटलं की कुठे गेली पोरगी, आणि मी किती वर्षाची होते, 5 वगैरे, मी पेटीकोटवर होते. ओके. आणि आमच्या घराच्या कोपऱ्यावर एक पानवाला होता, तिथे आईची आणि माझी एक फिल्मी टक्कर झाली, जी मी झोपेत होते. मी किले का रहस्याचं म्युझिक ऐकून झोपेत घराच्या बाहेर निघून गेले, आणि त्या पानवाल्याने सांगितलं की ही सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या पायऱ्यांवर बसली होती 5 मिनटं. तर मला वाटलं तुम्ही कोणीतरी आहात आसपास. मी येणारच होतो दादांना सांगायला की नेहा बरोबर कोण आहे नेमकं. हो शिट. तर मी इतकी घाबरायचे गोष्टींना. किती बदलतो आपण, मी आपल्या भीती, आता वेगळ्या भीती आहेत, तेव्हा वेगळ्या भीती आहेत. आता बऱ्याच वेळेला तर ही भीती असते की आपल्याला जमेल का नाही जे आपण स्वीकारलंय. म्हणजे अगदी आत्ताची गोष्ट आहे सखाराम बाइंडरची. सखाराम बाइंडर ललित कलाला असताना अभ्यासलं होतं आणि ऐकलं होतं, आपण सगळ्यांनीच ऐकलंय खूप वर्ष. त्याच्या वाचनं वगैरे झाली, आणि वाचनामध्ये लक्षात आलं की सयाजी शिंदेचं थोडंसं दडपण होतं की इतका मोठा नट, पण वाचनांमध्ये असं लक्षात आलं की अरे हे आपले सहकलाकारच आहेत, ते पण तसेच वागतायत. आणि पहिल्या दिवशी जेव्हा तालमीला उभे राहिलो, तर मला असं वाटलं की आपण सांगावं अभिजितला की मला नाही जमणार, कारण मला असं वाटतं आपल्याला काहीच कळत नाही आहे काय करायचं आहे. आणि म्हणजे मला त्या क्षणाला असं वाटतं की आपण घरी निघून जाऊया आता, हे सगळं नाटकच कॅन्सल होऊ दे, रिहर्सलच कॅन्सल होऊ दे. आणि भयंकर भीती वाटते की आपल्याला हे जमेल की नाही, आपल्या मनात जी स्वतःची इमेज आहे की आपण हे करू शकतो, आपण खरंच तिथपर्यंत पोचू शकू की नाही. आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने आपल्या कामाकडे बघतात आणि एक विश्वास त्यांचा आहे की अच्छा नेहा करते का हे, तर तिथपर्यंत पोहोचू शकू की नाही ह्याची भीती असते. ते सक्सेसफुल होईल की नाही, आपल्याला नाव मिळेल का नाही, पैसा मिळेल का नाही, ह्या खूप पुढच्या गोष्टी असतात. पण ती एक भीती भयंकर असते. हो हो, चांगलं चाललंय, उत्तम चाललंय. तरी किती भाग, ऑलमोस्ट 37 प्रयोग झाले. येस, गुड ना. इज गोइंग, पुढे चालू आहेत ते काय? आत्ता काही महिने चालू नव्हते प्रयोग, पण आता आय थिंक परत चालू होतील. सरांच्या डेट्स नाही मिळाल्या, तुझ्या डेट्स नाही मिळाल्या? दुर्दैव आहे, आणि मला वाईट वाटतंय ते सांगताना की आमच्या निर्मात्यांनी आमचे पैसे दिले नव्हते काही प्रयोगांचे. आणि उत्तम चाललेलं नाटक, आम्ही 70 दिवसांमध्ये 37 प्रयोग केले, ज्यातले 10 ते 12 शोज आम्ही हाऊसफुल घेतले. आणि लोक जे बोलत होते, तर सखाराम बाइंडरचं जे पूर्वसंचित होतं, तेंडुलकरांचं नाव
सयाजी शिंदे, ह्या सगळ्याबरोबरच मी, अनुष्का बोराडे, आमचा अख्खा संच, त्या नाटकाचा प्रयोग, हे सगळं लोकांना आवडत होतं. म्हणजे फक्त नॉस्टेल्जिया म्हणून लोक येत नव्हते. 6-6 वेळेला नाटक बघणारी माणसं आहेत आणि मासपासून क्लासपर्यंत, म्हणजे अगदी आपल्या परिचयाचे लोक जे आले होते त्यांना देखील तो अनुभव खूप आवडत होता. आणि अचानक एके दिवशी आमच्या लक्षात आलं की अरे आपल्याला सांगितलं जात आहे पुढच्या वेळेला देतो, पुढच्या वेळेला देतो, आणि आता आपले 12 प्रयोगांचे जवळजवळ पैसे मिळाले नाही आहेत. तर मग आम्ही सांगितलं त्यांना की आता पैसे, म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे ही, भयंकर, आणि नाटकात नाही होत साधारणपणे असं. मी आता 20 वर्ष इथे काम करते मुंबईमध्ये. बेचकी, वाडा चिरेबंदी, आबाला लाडकीते आणि मुमताज महल, अशी बरीच नाटकं मी केलेली आहेत. हिंदीमध्ये जितकी नाटकं केलेली आहेत, म्हणजे प्रायोगिक नाटक जे केलेलं आहे त्यात सुद्धा जेव्हा त्या ग्रुपला पैसे मिळाले तेव्हा त्यांनी इमिजिएटली किती 10 लोक आहेत का, 10 लोकांमध्ये ते सारखे वाटून दिले. आणि व्यावसायिक नाटकात सुद्धा कधीच असं झालेलं नाही की 10 वर्ष वाडा चिरेबंदी केलं आम्ही. आणि तुला माहितीये वाडा चिरेबंदीमध्ये कोण कोण होतं? वैभव, निवेदिताताई, प्रसाद दादा, सगळी मोठी होती. त्याच्यानंतर मग्न तळ्याकाठीमध्ये चिन्मय, सिद्धार्थ चांदेकर. 10 वर्ष तुझ्याबरोबर अनुभव नाटकात पहिल्यांदा असं झालंय माझ्याबरोबर. आणि सिनेमात पण झालंय एकदा. आणि फार वाईट वाटतं या गोष्टीचं की बरं, तो सिनेमा चालला का मुळात? खूप सिरियसली? हो, तो सिनेमा अजूनही लोक बघतात. त्या सिनेमाचं भयंकर, मला नाव जाणून घ्यायला आवडेल. मी तुला हे जेव्हा ऑफ होतील तेव्हा सांगेन. बरं, कारण सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. ज्या माणसाला कळायचं त्या माणसाला कळेल. तो माणूस उत्तम कलाकार आहे आणि माझं त्याला हे सांगणं आहे, मी त्याला हे इथूनही सांगू इच्छिते की तू एक उत्तम कलाकार आहेस, तर तू कलाकार म्हणून काम कर, तू प्रोड्युसर म्हणून काम करायला जाऊ नकोस. ज्याचं काम त्याला करू दे, कारण की मग हे असे सगळे गुंते होतात ना, आणि आपण काहीच करू शकत नाही. त्याच्या नाटकाची अमाऊंट काही मोठीही नसेल, राईट? म्हणजे एवढी मोठी नसते, राईट. आणि त्याही पेक्षा नाटकाचा हिशोब ज्याच्या त्या दिवशी होतो ग. ऍडव्हान्स बुकिंगचे पैसे ऑलरेडी आलेले असतात, करंट बुकिंगचे पैसे इमिजिएटली मिळतात. बरोबर. म्हणजे प्रयोगाच्या आधी पैसे मिळालेले आहेत आम्हाला अनेक वाडा चिरेबंदीच्या प्रयोगांना आणि बेचकीच्या प्रयोगांना. त्यामुळे दुर्दैवी आहे हे. आणि हे तर पैशांचं झालं. आता आम्हाला नशिबाने पैसे मिळाले काही दिवसांपूर्वीच. पैशांचं नुकसान भरून निघेल. मी त्यांना फार फार तर म्हणेन की 3 महिने मी दुसरं कुठलं काम घेतलं नाही, कारण ह्याचे मी कमिट केलं होतं की मी सखाराम नाटक करतेय, तर प्रयोगाला मी दुसरं काम घेतलंय असं मी नाही करू शकत. त्यांनी राहिलेल्या कामाचे पैसे दिले. मी समजा उद्या त्यांना म्हणाले की माझं 3 महिन्याचं नुकसान झालं, मला त्याचेही पैसे द्या, कदाचित तेही देतील. पण माझ्या क्रिएटिव्ह प्रोसेसचं आणि कलाकार म्हणून मी त्या 37व्या प्रयोगाला जिथे पोहोचले होते त्याचं रिपेमेंट कोण देणार आणि त्याचं कॉम्पेन्सेशन कोण आणि कसं करणार, हा मुद्दा कोणाच्याच लक्षात येत नाही. म्हणजे तालमी करतो, प्रयोग सुरू होतात, लोक येऊन सांगतात, आपण त्याच्यात बदल करत राहतो. एक 20, 25, 30 प्रयोग आपण चाचपडत असतो की काय नेमकं मला या पात्राच्या आणि या गोष्टीच्या सगळ्यात जवळ घेऊन जात आहे. आणि मग 30 प्रयोगानंतर आपल्याला वाटतं की मी जे ठरवलंय त्याच्यात मी एक 50-60% आता आहे. सो आता पुढचा प्रत्येक प्रयोग 2%, 5%, 60% अशी मी पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करेन. आता 37व्या प्रयोगाला माझं नाटक थांबलंय, 3 महिने झालेत. त्यामुळे आता प्रयोग करायचा तर 10-15 दिवसाची तालीम पाहिजे, पण आता पुन्हा पहिल्यापासून सुरू करू. मग कलाकार म्हणून मी 37व्या प्रयोगाला जिथे पोहोचले होते तिथून मी नाही सुरू करणार. आणि ही घुसमट, म्हणजे ह्याचं काय होणार, ह्याचं रिपेमेंट नाही होऊ शकत. बरं, ते मानसिक दृष्ट्या जे खचतात ते वेगळं. आणि दुर्दैवाने ना माझ्या अनेक नाटकांच्या बाबतीत असं झालंय की उत्तम भूमिका, उत्तम गोष्ट, आणि ते नाटक लवकर बंद झालं वेगवेगळ्या कारणांनी. ओके. पण त्यामुळे मला हे बंद झालं तेव्हा पुन्हा ती घंटा वाजली की अरे हे का होतं,
असं का होतं की असं कधी वाटलं की आता बस झालं आता या इंडस्ट्रीत? कधी कधी सुरुवातीला तुला जाणवलंच असेल की यार नाही होते आता इथे पुढे काही नाही वर्कआउट? अगं, पण दुसरं काही येतच नाही मला. म्हणजे मी दुसरं काही मी हे नाही केलं. सुरुवातीच्या काळात तुला म्हणजे घरच्यांचा सपोर्ट डेफिनेटली होताच, कारण की पूर्ण घरातले तुझे याच हो. ह्याच्यामध्ये होते. पण कधीतरी स्वतःला वाटलं असेल की अरे यार जाऊ दे, खूप स्ट्रगल आहे आणि खूप खेचत आणि आपली होते, तर बेटर आहे की आपण काहीतरी 10 ते 6 चा असा नाही, काहीतरी जॉब बघा नाही. सेफ. मला तालमीचं किंवा प्रयोगांचं किंवा शूटिंगचं रुटीन झालं तरी मला ब्रेक करायला लागतं मध्ये-मध्ये स्वतःला. कारण मला ते रुटीन जमतच नाही मला. मी 10 ते 6 काम नाही करू शकणार मी. पण तुमच्या एक कलाकार म्हणून डोक्यावर सारखी एक टांगती तलवार असते, की आता हे काम झालं, हे काम किती वर्ष चालेल, किती महिने चालेल ह्याची गॅरंटी कधीच काहीच नाही. नसते. सो ते कधीही बंद होतं कधी. त्यामुळे ती टांगती तलवार नेहमी डोक्यावर घेऊन फिरणं, हे किती म्हणजे अवघड काम आहे, सगळ्यात मोठं. नाही, नाही. सोपं नाही आहे, पण त्याची सवय होऊन जाते. म्हणजे ती नाहीच आहे, असं वाटायला लागतं. मग आमचं एक मी आता हिंदी शोज ज्यांच्याबरोबर केले ते दिग्दर्शक आहेत इम्तियाज पंजाबी म्हणून. तर जयपूरला रेकी करायला गेले होते ते लोकेशन बघायला आणि जयपूरच्या उन्हात आय थिंक एप्रिल मेमध्ये ते दुपारी फिरत होते आणि एक त्यांच्याबरोबर झी स्टुडिओची एक होती ती म्हणाली की आम्ही आपले मध्ये थांबतोय, पाणी पिऊया, लिंबू सरबत द्या, ताक द्या, बापरे किती ऊन आहे, मला तर चक्करच येते. आणि हा माणूस दाण 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 चालत होता. तर त्याला विचारलं की तुम्हाला कसं तुम्ही असं करताय एवढ्या उन्हात? ते म्हणे कुठे ऊन आहे, चांदणं पडलंय वरती, ऊन आहे कुठे? माझ्यासाठी ऊन नाहीच आहे, माझा फोकस क्लिअर आहे, मला लोकेशन बघायचं आहे, त्यामुळे ऊन आहे का पाऊस आहे मला फरकच पडत नाही आहे. तर ह्या स्टेजला जाणं खूप कठीण असतं. पण मला काम करायचं आहे आणि मला ह्या क्षेत्रात काम करायचं आहे, तर त्याच्या बरोबरीने येणाऱ्या सगळ्या गोष्टी मला करायलाच लागतील. आणि मला जर काम करायला मजा येते आहे, तर मग ह्या गोष्टी मी सहन करू शकते. कारण की कामामध्ये मिळणारा आनंद आणि समाधान इतकं मोठं आहे, की ह्या गोष्टी खूप म्हणजे मग साध्या गोष्टी असतात, की जेव्हा असं वाटतं तुम्हाला, की अरे बापरे! आता मी हे काम माझं थांबलंय आणि असं वाटलं होतं की एक 3-4 महिन्यात पुढचं काम सुरू होईल, पण झालं नाहीये. 9 महिने होऊन गेले. तर मग 1, 2, 3, 4, 5 ह्या गोष्टी कमी करून टाकल्या रुटीनमधनं किंवा तुमच्या सगळ्या गरजांमधनं, की या 4-5 गोष्टी आता नाही करायच्या आहेत पुढचे काही महिने. कारण आता आपल्याला एवढ्यावर फोकस करायचं आहे आणि 9 महिने काम झालेलं नाहीये. कदाचित अजून पुढचे 6 महिने काम नसेल. मग काम आल्यानंतर पुन्हा त्या 5 गोष्टी ओपन करायच्या. काम नसताना पुन्हा त्या असं असं कमी जास्त करत राहायचं आणि स्वतःला ट्रेन करायचं त्याच्यासाठी, की हा तुमच्या जगण्याचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये दुःख वाटण्यासारखं काही नाही आहे. कारण कितीही मोठे असला तुम्ही, तरी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये प्रूव्ह करायला लागतं स्वतःला आणि डेफिनेटली. प्रत्येक काम मिळवण्यासाठी, ते काम पूर्ण करण्यासाठी आणि त्या कामातनं पुढे काहीतरी मिळण्यासाठी तुम्हाला स्वतःला प्रूव्ह बरं, करायलाच तुमची लागतं. लाईफस्टाईल एक तर वेगळी होऊन जाते. एक ॲक्टर म्हणून त्याच्यानंतर तुमच्या सगळ्याच गोष्टी आल्या. खाणं-पिणं आलं किंवा मग तुमचं एक स्पेशली मुलींना मेकअप किट आणि ह्या सगळ्या गोष्टी एक असतात, कितीही केलं तरी. या सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेला ते मेंटेन करणं, त्या सगळ्या गोष्टी करणं. तू कशा पद्धतीने ते मेंटेन ठेवतेस? मी माझी लाईफस्टाईलच थोडीशी लो ठेवते. येस. त्याच्यामुळे ती तू मला आधीपासून ठेवलीस. त्याच्यामुळे मला फरकच पडत नाही फार याचा, की अरे बापरे! आता काय? कारण की मला ऑलरेडी माहिती आहे, की मी जे मॅनेज करते आणि ते मला असं वाटतं, की मला नेहमी ती एक इमेज आठवते, की बाबा बँकेत होते तेव्हा कॅशमध्ये पगार मिळायचा. तर 1 तारखेला ते घेऊन यायचे. मग तो देवासमोर ठेवायचा, बाबा पेढे घेऊन यायचे. तर ती कॅश ती रात्र देवासमोर असायची आणि ते पेढे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेमध्ये एक एक असे एन्व्हलप्स मिळतात, जी एका बाजूने ट्रान्सपरंट असतात आणि दुसऱ्या बाजूने कलर्ड असतात प्लास्टिकची. प्लास्टिकची. तर तशी काही एक 10-12 एन्व्हलप्स होती, पाकिटं म्हणजे, ज्याच्या आतमध्ये चिठ्ठ्या होत्या. वीज बिल, नेहा फी, अमेय फी
आणि आई ते कॅश मोजून त्याच्यामध्ये टाकायची आणि मग जे उरलेले पैसे असायचे ते ती वेगळे ठेवायची आणि मग ती बाबांना म्हणायची की हे बा आता हे एवढे उरलेत पण ह्या महिन्यात ते अमुक लग्न आहे आणि नेहाचा वाढदिवस आहे तर त्याचे वेगळे काढून हे एवढे बाकी आहेत तर ते आता तू सेव्हिंगला टाकून दे. तर मला ती इमेज अजूनही आठवते की तिचं इतकं सॉर्टेड होतं सगळं आणि कधी कधी असं व्हायचं की तिने 500 रुपये वीज बिलाला ठेवलेले असायचे पण 300च यायचं मग ते 200 काढून पुन्हा सेव्हिंगमध्ये टाकायची. आणि ती नेहमी म्हणायची की नेहा आपल्याकडे आपण श्रीमंत नाही आहोत आपण मध्यमवर्गीय आहोत. बऱ्याच वेळेला असं होतं की प्रश्न पडतो की अरे बापरे आता एक मोठा खर्च आलाय तर कसं होणार. आणि पुढच्या 2-3 दिवसात एखादी FD केलेली असती ती मॅच्युअर होते जी विसरून गेलेलो असतो आणि बाबा अचानक घरी येऊन म्हणतात अगं आपण ती केली होती आठवते का तुला 4 वर्षापूर्वी ती मॅच्युअर झाली आज. तर आपल्याला जेव्हा गरज असते ना तेव्हा आपल्याकडे नेहमी पैसे आलेत हे मी बघितलंय. तर ह्या 2-3 गोष्टी माझ्या इतक्या डोक्यात बसल्या आहेत की मला फार भीती नाही वाटत माझ्याकडे पैसे नसतील तर. कारण मला माहिती आहे की जसे ते आईकडे येत होते तसे ते माझ्याकडेही येतात जेव्हा मला गरज असते तेव्हा. मला साड्या नेसायला एक तर खूप आवडतात कॉटनच्या साड्या भयंकर आवडतात. मी आज मुद्दाम नेसून नाही आले कारण मी हे खूप ऐकलंय लोकांकडनं त्याला तुम्ही काही करू शकत नाही की काय तू सगळीकडे साड्याच नेसून जाते तू काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे वगैरे. हे एक माझी मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला म्हणाली होती आणि परस्पर त्या मैत्रिणींनी तिला उत्तर दिलं की अगं बरोबर आहे तुझं म्हणणं की ती साड्याच नेसते किंवा कॉटनचेच कपडे घालते वगैरे पण ज्याच्यात एक्सपेरिमेंट करायला पाहिजे त्याच्यात ती करते. ती वेगवेगळ्या भूमिका करते आणि वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करते. तर मला मी एवढा विचार नव्हता केला याबद्दल म्हणून म्हटलं हा मुद्दा बरोबर आहे. म्हणजे अवॉर्ड फंक्शन असू दे काहीही असू दे मी साधारण सकाळी एकदा कपाट उघडून बघते रात्री झोपताना मी एकदा कपाट उघडून बघते मनात की काय काय आहे ते मी फिगर आउट करून ठेवते. सकाळी मी एकदा कपाट उघडते हे 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 मी ते काढते घालते आणि जाते. मी कधीच मेकअप आर्टिस्ट बोलवलाय म्हणजे जे करतात त्यांच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे. ते इन्व्हेस्ट करतात आणि तेही गरजेचं आहे. माझा तसा दृष्टिकोन नाही आहे त्या गोष्टीकडे बघण्याचा. म्हणजे जे करतात त्यांना मी नावं ठेवत नाही आहे पण मला ते जमत नाही आणि मला ते तेवढं गरजेचं पण वाटत नाही. कारण ज्या पद्धतीचं काम मी करते ज्या पद्धतीच्या भूमिका आणि प्रोजेक्ट्स मी करते आणि मी ज्या पद्धतीने राहते मी ज्या पद्धतीची माणूस आहे मला असं नाही वाटत अचानक एखाद्या अवॉर्ड फंक्शनला मी जाईन. म्हणजे ते लग्नात मुली वेगळ्याच दिसतात बघ एकदम की अरे बापरे ही अशी का दिसतीये ही वेगळीच कोणीतरी वाटते ही काल बरी दिसत होती हळदीला. तर ते तसं वाटतं मला की अवॉर्ड फंक्शनला एकदम वेगळंच कोणीतरी होऊन मी जाते तर मी जशी आहे तशीच जाते. जे करतात त्यांच्याबद्दल मला भयंकर रिस्पेक्ट आहे कारण मी नाही ठरवू शकत 4 दिवस आधी मी कुठेतरी जायचंय म्हणून लोक डिझायनर बघतात लोक किती शॉपिंग करतात ते नाही करू शकत. मला असं वाटतं की आपण ह्या अवॉर्ड फंक्शनला जाणार तिथे कदाचित आपण टीव्हीवर 3दा दिसणार आपले काही फोटो सोशल मीडियावर येणार त्याच्यासाठी किती हजारांचा खर्च आपण करायचा हे आपण ठरवूया. आणि मग मला असं वाटतं की याला खरं तर काहीच खर्च करायचा पण आता ती गरज आहे की सोशल मीडियाची. आजकाल साधे साधे इन्फ्लुएन्सर असू दे किंवा सर्वसामान्य लोक पण ग मी अजूनही त्याच मी बहुतेक माझा ओल्ड सोल आहे. मी अजूनही त्याच काळात आहे की माझं काम दिसेल माझ्या कामाने लोक मला ओळखतील आणि माझं काम बोलेल. कदाचित मी भ्रमात असेन कदाचित मी बरोबर असेन मला माहित नाही. बरं हिंदीमध्ये तू धुमाकूळ घालतेच राईट सो त्याच्याबद्दल मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. हिंदी एक महानायक डॉक्टर B.R. आंबेडकर ही पहिली मालिका मी केली राईट अँड टीव्हीवर. ज्या क्षणाला मी असा विचार करत होते की आपण आता ना हिंदी मालिकांसाठी ट्राय करूया. मराठी मालिकांमध्ये आपण बऱ्यापैकी काम करतोय पण आता साधारण रजनीच्याच प्रकारची कॅरेक्टर्स आपल्याला विचारली जात आहेत. कारे दुरावामध्ये जी होती ती नाटक माझ्या आवडीचं मी ऑलरेडी करत होते. तर मी असा विचार केला आणि 8 दिवसात मला ऑडिशनसाठीचा कॉल आला. हे जनरली माझ्या बाबतीत होत नाही मी एवढी लकी वगैरे नाही आहे तेव्हा झालं पुढचं वाक्य नाही आहे मी एवढी लकी. मला तो कॉल आला मी त्यांच्याशी फोनवर बोलले. अर्थात एवढा मोठा विषय असल्यामुळे ते सांगत नव्हते की नेमका काय विषय आहे आणि कुठली सिरियल आहे.
ऑडिशन देण्याआधी मी त्यांना म्हटलं की मी ऑडिशनला येते परवा, पण मला उद्या तुम्हाला भेटायचं आहे. मी म्हटलं ऑडिशनच्या आधी का भेटायचं आहे? तर मी म्हटलं मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. तुम्ही म्हणताय 15-16 दिवस, पण मला असं वाटतं की 18 ते 20 दिवस माझे लागू शकतात. पण मी ना नाटक करते आहे मराठी आणि एक हिंदी प्रायोगिक नाटक माझं चालू आहे. तर मी तुम्हाला 2 ते 3 महिन्याआधी तारखा देईन त्या नाटकाच्या. पण मी ते करणार आहे, जरी तुम्ही माझं ह्याच्यासाठी कास्टिंग केलं तरी. ते म्हणे पण हे तुम्हाला ऑडिशनच्या आधी का बोलायचं आहे? मी म्हटलं कारण मी शॉर्टलिस्ट होणार आहे एवढं तर मला नक्की माहिती आहे. तेवढा कॉन्फिडन्स तर मला आहे. तर मला असं वाटलं की तुमच्याशी काही गोष्टी क्लिअर कराव्या, मग नंतर तुम्हालाही त्रास मलाही त्रास. तर ते आप मराठी लोग ना ऐसे ही होते हो, अभी आप नाटक करते रहोगे, कितने साल नाटक करोगे? मतलब नाटक तो मरते दम तक करूँगी मैं. तो पैसे कब कमाओगे? मतलब आपके सामने इसीलिए तो बैठी हूँ क्योंकि पैसे कमाने हैं, लेकिन मैं नाटक तो करूँगी. आपको अगर ठीक लगता है तो ठीक है, नहीं तो मैं ऑडिशन नहीं दूंगी, फालतू में मेरा भी टाइम वेस्ट हो जाएगा, आपका भी वो चिप में आपका थोड़ा सा एक मेरा जो ऑडिशन जाएगा. तर ते हो म्हणाले आणि मग ऑडिशन होऊन ते काम सुरू झालं. ते 3 महिन्याचं असणार होतं, कारण बाबासाहेबांची आई बाबासाहेब 5 वर्षाचे असताना गेल्या होत्या भीमाबाई. तर ते 3 महिने चालणार होतं, जे मी 1.25 वर्ष केलं. माझा ट्रॅक एवढा चालला आणि त्याच्यानंतर कोविड आला, लॉकडाऊन आला, सगळं झालं आणि मग एन टी व्हीमधनं मला कॉल आला की तू आत्ता जर काही टेलिव्हिजन करत नसशील तर प्लीज करू नको, कारण तू आणि तो छोटा भीम जो होता आयुध भानुशाली, तुम्हाला दोघांना घेऊन आम्ही एक शो डिझाईन करतोय, तर प्लीज काही करू नकोस. आणि तेच डिरेक्टर होते इम्तियाज पंजाबी, हिंदीतले खूप मोठे टेलिव्हिजनमधले डिरेक्टर आहेत ते. तर मासूम जो सिनेमा आहे शेखर कपूरचा, त्याच्यावर म्हणजे त्याचा बेस विषय तो घेऊन त्याच्यावर तो शो होता. तो जवळजवळ 1.25 वर्ष चालला आणि त्याच्यानंतर काही कारणाने तो शो बंद झाला आणि जयपूरचं सगळं पॅकअप करून मी मुंबईत आले. आणि जयपूरला असतानाच एन टी व्हीचे जे प्रोग्रामिंग हेड आहेत अमिताभ रैना म्हणून, अत्यंत हुशार माणूस आणि अत्यंत डाऊन टू अर्थ, त्यांनी मला फोन केला, तू कधी मुंबईत येतेस, आपण भेटूया का? तू आलीस की दुसऱ्या दिवशी मला भेट. मी त्यांना भेटले तर मला वाटलं की माझं सांत्वन करायचं असेल की एवढा चांगला शो चालला होता आणि तो बंद झाला अचानक. तर आम्ही साधारण 1-1.25 तास त्या सगळ्या शोबद्दल बोललो आणि मी थोडंसं विषयांतर करते. 30 दिवस तिथे काम करायचे जयपूरला, म्हणजे महिन्याचे 30 दिवस शूटिंग करायचे मी. आणि दिग्दर्शकाचा इतका विश्वास होता माझ्यावर की एखादा सीन बरा नाही झाला की त्यांनी मला फोन केला की तो सीन असा कसा काय चुकला. तर मी म्हटलं की कारण मी बोलण्याचा प्रयत्न केला पण डिरेक्टर, तो म्हणे नाही नाही नाही, मग ह्याच्यापुढे मला डायरेक्ट फोन करायचा, कारण तुझी पण जबाबदारी आहे सीन चांगला होणं, मी तुलाही गृहीत धरतो. त्यामुळे मी नुसतं शूटिंग नव्हते करत, मी रोज शूटिंग करून आल्यानंतर रात्री सगळे स्क्रिप्ट वाचायचे दुसऱ्या दिवशीचं, त्याच्यामध्ये मला काही प्रॉब्लेम आला तर डिस्कस करायचे. आणि मी खूप इमोशनली आणि पर्सनली ते सगळं घेतलेलं असल्यामुळे मी खूप अटॅच झाले होते त्या गोष्टीशी. तर मी शूटिंग संपल्यानंतर तिथे 7-8 दिवस राहिले. आम्ही शूटिंग करायचो, ती बिल्डिंग इथे होती आणि 1-1.5 मिनिटं चालत जाऊन आमची बिल्डिंग होती जिथे आम्ही राहायचो. गेस्ट हाऊस सारखं त्यांनी ते केलंय. झी स्टुडिओज बघितलं असेल, मला माहित नाही. तर ते लोकांना असा प्रश्न पडला होता की हिचं काय झालंय, वेड लागलंय, काही डिप्रेस झाली आहे शो बंद झाला म्हणून. तर मी म्हटलं की आज शो बंद झाला आणि उद्या इथनं सामान घेऊन निघायचं असं मी नाही करू शकत. मी एक 5-6 दिवस राहते. मग मी तिथे राहिले, माझं डबिंग कंप्लीट केलं, मी 2दा त्या स्टुडिओमध्ये फिरून आले. उगाच कारण की मला इतक्या इमिजिएटली तोडता नाही आहेत कुठल्याही पात्रापासून किंवा कलाकृतीपासून स्वतःला. मला हळूहळू हळूहळू डिटॅच होता येतं. आज प्रयोग म्हणजे आज शेवटचा प्रयोग झाला आणि उद्या माझ्या मनातनं ते सगळं संपलं असं होत नाही. तर मुंबईला आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, तुझी सिरियल 8:30ला होती दुसरी मा,
तिथेच आता अटल नावाचा शो येतोय. तर अटल बिहारी वाजपेयी त्याच्यात 7 वर्षाचे आहेत, तर त्यांच्या आईचं कॅरेक्टर तू करशील का? तर सेम स्लॉट, सेम चॅनल, आणि मला असं वाटलं की तुम्ही एवढी मोठी रिस्क घ्यायला तयार आहात. ते म्हणाले आम्ही तर कॉन्फिडंट आहोत की तू करशील. तर म्हणजे आणि असं पण नव्हतं की मध्ये शनिवार रविवार येत होता. म्हणजे शुक्रवारी दुसरी मास संपतीये आणि सोमवारी अटल सुरू होतीये असं नव्हतं. मंगळवारी दुसरी मास संपतीये आणि बुधवारी अटल सुरू होतीये. ओके. पण त्यांनी तो विश्वास दाखवला माझ्यावर आणि तेही मी जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष केलं. आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आता एक एक ती आहे की ती बाबासाहेबांची पण कृपा आहे की भीमाबाईंचं जे कॅरेक्टर मी केलं तर आजही लोक त्याबद्दल बोलतात. आणि पण मला नंतर जे कळलं ते असं कळलं की 3 महिन्याचंच ते कॅरेक्टर असणार होतं. पण जेव्हा आम्ही पहिले 4-5 एपिसोड्स बघितले तेव्हा आम्हाला असं वाटलं की ह्या ॲक्टरला आपण जर 3 महिन्यात जाऊ दिलं तर आपल्यासारखं मूर्ख कोणी नसेल. तर आपण हिला ठेवूया. आपण बाबासाहेबांना 1.5 वर्ष 5 वर्षाचं ठेवूया. पण आपण हिला नको जाऊ द्यायला. तर अशा कदाचित खूप पैसे कमावले नसतील किंवा खूप प्रसिद्धी आणि खूप ग्लॅमर मिळालं नसेल मला. पण ह्या अशा गोष्टी माझ्या बाबतीत खूप झाल्या आहेत जेव्हा मला असा समोर अनुभव मिळाला आहे किंवा पावती मिळाली आहे माझ्या कामाची आणि मी त्याच्यामध्ये खुश आहे. हे मराठीत झालंय कधी असं की या अभिनेत्रीसोबत प्रोजेक्ट नाही केलं तर आपण खरंच चुकू किंवा ते नाही नाही माहिती, असं? कारण असं नाही झालंय. म्हणजे असंही झालंय की अरे खरं तर ह्या कॅरेक्टरसाठी नेहा चांगली आहे. हो, पण तिने खूप छोटे छोटे रोल्स केलेत ना फिल्म्समध्ये. तर आणि हे माझ्या परोक्ष झालेल्या गोष्टी आहेत. म्हणजे मी ह्या संवादात नाहीच आहे. माझी एक मैत्रीण, माझा एक मित्र, माझा कोणीतरी हितचिंतक, माझा कोणीतरी दिग्दर्शक हे म्हणतायत की अरे पण नेहा चांगलं करू शकते. नाही, पण तिने ते पोस्टर बॉईज वगैरे असे खूप छोटे छोटे रोल, आता पोस्टर बॉईजच्या रोलला छोटा रोल असं करून म्हणणं या मग मलाच खरं तर काम नसेल करायचं त्या माणसाबरोबर, ज्याला असं वाटतं की पोस्टर बॉयचा रोल एवढा आहे आणि म्हणून तो छोटा आहे आणि म्हणून तो कमी महत्त्वाचा आहे. पण असे मला खूप गोष्टी मिळाल्या आहेत की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. मृणाल कुलकर्णीची दिग्दर्शित केलेली पहिली फिल्म, त्याच्यामध्ये प्रीमियर आम्ही बघून आलो आणि सगळेच होते त्या दिवशी. सचिन खेडेकर होते, पल्लवी जोशी होती, सुहास जोशी होत्या, सगळेच होते प्रीमियरला. तर आई बाबा पण होते आणि मला वाटतं आई काहीतरी पल्लवी जोशी आणि यांच्याशी बोलत होती की तुम्ही काय काम करता वगैरे. तर पल्लवी म्हणाली की तू ते सोडा, तुमच्या मुलीने काय सुंदर काम केलं आहे. आणि सचिन खेडेकर तेव्हा म्हणाले होते की तिच्या 2-3 सीनमध्ये मी बघितलं की ती नुसती बसली होती आणि नुसती ऐकत होती, ती काहीही करत नव्हती. आणि मला असं जाणवलं की हे किती शिकण्यासारखं आहे हिच्याकडनं. ते म्हणे की मी पटकन डोळ्यांची हालचाल करायला लागतो, मी कुठेतरी वरती बघतो अमुक. आता ही माझ्यासाठी खूप मोठी पावती आहे. सचिन खेडेकर सारख्या माणसाने असं म्हणणं म्हणजे मला हे कळतं की मी काहीतरी बरोबर करते, माझं काही चुकत नाही आहे. किंवा पोस्टर बॉईज सुद्धा जेव्हा झाला तेव्हा मी पहिल्यांदा कॉमेडी किंवा ह्युमर केलेला होता आणि त्याच्यामध्ये अर्थातच समीर पाटील आणि ऋषिकेश जोशी यांचा खूप जास्त सपोर्ट होता. पण तेव्हा पण असं होतं की अरे जमेल का, करता येईल का आपल्याला. पण जेव्हा तो सिनेमा आला आणि तेव्हा असं लक्षात आलं की ते खूपच लोकांना आवडतं आहे आणि ते खूप त्या पद्धतीने झालं आहे कॅरेक्टर. तर असे खूप लोक मला भेटलेत किंवा खूप लोकांबरोबर काम केलं आहे की जे प्रत्यक्ष काम करताना असं होतं की तुझ्याबरोबर काम करायला खूप मजा येते. तुझ्याबरोबर सीन करतो तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की त्या फ्लोमध्येच जातो आपण, कारण तू एकटी काम नाही करत, तू समोरच्याला बरोबर घेऊन काम करतेस. कारण ते सीन खाणं आणि ते काही खरं नसतं. तसं नाही करू, तसं करताही येत नाही, कारण तुम्ही फार बावळट दिसता तसं करण्यामध्ये. सीन खाणं बिणं जे असतं ना, कारण आत्ता आपण दोघी बसलोय आणि मी तुझं म्हणणंच ऐकलं नाही की तू काय प्रश्न विचारते आणि मी एक माझंच काहीतरी बोलत राहिले,
तर हा इंटरव्ह्यू बघणारे लोक बोर होतील ना. राईट. तर मला जर माझं सीन चांगला व्हायला हवा असेल आणि माझा सिनेमा, माझं नाटक जे काही आहे ते चांगलं व्हायला हवं असेल, तर माझ्या समोरचा माणूसही तितकाच चांगला असणं गरजेचं आहे. आणि तो जर माझ्यापेक्षा लहान असेल, कमी त्याचा अनुभव असेल, तर मी त्याला माझ्या बरोबर घेणं अपेक्षित आहे. आणि तो माझ्यापेक्षा मोठा असेल, अनुभवाने म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठी शिदोरी असेल, तर मी त्याचा हात धरून त्याच्याबरोबर जाणं अपेक्षित आहे. मी घाबरून पण चालत नाही आणि आता हा मी सीन खाते बिते असं काही नसतं करायचं म्हणजे तसं. कारण की बरं. त्याच्यामध्ये तुम्ही ती कला मारता, तुम्ही ते पात्र, ती गोष्ट सगळं तुमच्या इगोमध्ये, तुमच्या अहंकारामध्ये मारून टाकता. मला वाटतं की नेहा, आता बघा मी सखाराममधलं लक्ष्मीचं पात्र कसं करते, असं असलं की मग ती नेहाच पुढे राहते, ती लक्ष्मी कायम मागेच राहते. राईट. आणि मग नेहाने ते चांगलं केलंय, नेहाने अमुक चांगलं केलंय. त्याच्यापेक्षा मला वाटतं की ही लक्ष्मी जी लेखकाने लिहिली आहे ती मला वाटतं की अशी असेल, तर मी प्रयत्न करते तुमच्यासमोर ही लक्ष्मी प्रेझेंट करण्याचा आणि तिथे मला स्वतःचा इगो बाजूलाच ठेवायला लागतो. हॅ, असं कोणी करतं का? कोणी नसेल करत, पण ती बाई करते ना, तर मला ते मान्य करायला लागतं की ती बाई हे करू शकते. राईट. म्हणजे मी रस्त्यावर थुंकत नाही, पण कोणीतरी थुंकतं ना. तर एखादं पात्र जर रस्त्यावर थुंकत असेल, तर मला ते समजून घ्यायला लागतं की कुठून येतो हा आत्मविश्वास रस्त्यावर थुंकण्याचा. मला त्याच्या सायकीमध्ये जायला लागते की काही फरकच पडत नाहीये कसला. काहीच होत नाही. आता म्हणजे खूनबीन करणं, आता ते सापळा नावाचा सिनेमा केला होता ह्याचा दिग्पाल लांजेकरचा. हां. तर आता ती बाई प्लॅन करते, ती बाई खून करते, खून करूनही त्या बाईला काही वाटत नाही. तर हे सगळं करायचं असेल तर मला हे म्हणून चालणारच नाही ना की नाही खून करणं हा कायद्याने गुन्हा आहे. अहो ते माहितीच आहे सगळ्यांना, पण ती एक बाई आहे जी खून करतीये त्या गोष्टीमध्ये. तर गुन्हेगारी मानसिकता काय असू शकते इथपर्यंत मला पोहोचायलाच लागतं, कारण प्रत्येक माणूस स्वतःसाठी बरोबरच असतो, म्हणूनच तो ते काम करत असतो. अरे बापरे, चोरी करणं चूक आहे, असं म्हणून चोर करतच नाही चोरी. आजकाल असे हे किस्से रोजच्या आयुष्यात भरपूर घडतात, ज्याच्या बातम्या आम्ही करतो. त्यामुळे मी तिकडे गेली डायरेक्ट. त्यामुळे हे विषय मला हे ऐकायला आवडेल काय आहे, काय अशा कुठे जाऊन आलीस तू? बऱ्याच गोष्टी आहेत ज्या खरोखरच्या घडतात. हं. जसं तू म्हणाली की खून करणं किंवा हे हो. करणं, हे तू आपण रोजच्या बातम्यांमध्ये ऐकतो हो. की बाबा असं झालं तसं झालं. आपण इथं हसतोय सध्या, पण जेव्हा ह्या बातम्या करतो तेव्हा लिटरली हातपाय शिरशिरतात लिटरली, की त्या माणसाची हिंमत तरी कशी होती. किंवा तुम्ही वेब सिरीज करता किंवा कुठलीही समाजाला काहीतरी देणं असतं, सिनेमा करणं किंवा वेब सिरीज करणं, तेव्हा तो माणूस खरंच त्या वृत्तीचा असतो का? नसतो. तू आता अनेक सिनेमे केलेत, नाटक केलंयस. सो कुठेतरी ते बघून आपण काहीतरी शिकतो का? तुला असं वाटतं? मला असं वाटतं की ह्या सगळ्या माध्यमांचा कळत नकळत काहीतरी प्रभाव होत होतो, असतो आपल्यावर. राईट? नाहीच सो होत असं नाही होत. आजकालच्या ज्या वेब सिरीज आहेत, त्या वेब सिरीज कुठेतरी अशा काहीतरी घडतात. अशाच असतात मोस्टली. सो त्याला मी वेब सिरीजला दोष देणार नाही, पण काय घ्यायचं, काय नाही घ्यायचं ते आपल्यावर असतं. सो एक नॉर्मलाइज होतात गोष्टी त्यांनी. म्हणजे हे लाच घेणं हा गुन्हा आहे, पण लाच घेणं हे आता नॉर्मलाइज झालेलं आहे. हां. तुम्ही लाच नसलात घेत तर तुम्हाला त्रास होऊ शकतो एखाद्या ठिकाणी. आणि मग तुम्हाला निदान मी जे काम करतोय ते महत्वाचं आहे, तर ठीक आहे मी लाच घेतो, पण मला जे काम करायचंय ते करू द्या, म्हणून त्या माणसाला लाच घ्यायला लागते. असे प्रकार घडतात. बरं, आपण खूप वेगळ्याच मुद्द्यावर गेलेलो आहोत. नाही, त्याच्यामुळे समाज म्हणजे ही जी सगळी माध्यमं आहेत आणि त्याच्यात जे सगळं दाखवलं जातं, मला परवाच कोणीतरी विचारलं. ती म्हणे की नेहा, तुझ्यासारख्या ज्या मुली आहेत तशा मुली आम्हाला टेलिव्हिजनवर का नाही दिसत? ॲक्च्युली तर मलाही हा प्रश्न आहेच की आपण यांचा जो IQ आहे प्रेक्षकांचा, तो इतका कमी का समजतो? आपण इतकं गृहीत का धरतो प्रेक्षकांना? त्यांना हेच आवडतं, त्यांना हे नाही आवडत आहे. काही लोक ते बघतायत कारण त्यांना पर्याय नाहीये. हां, that's true. तुम्ही
हे किती वर्ष दाखवत राहणार की बाईवर अन्याय होतोय. आता आपण इथे बसतोय, आपण आपल्या आपल्या पद्धतीने जगतोय, इथपर्यंत आलोय की आपण. फेमिनिझम म्हणून तुम्ही काय काय किती किती करणार, ह्याला काहीतरी मर्यादा असायला पाहिजेत ना. मी माझे माझे निर्णय घेते, मी स्वतःचं घर चालवते, माझ्या आईबाबांची जबाबदारी घेते, मी रात्री 2-2, 3-3 वाजता एकटी कुठून कुठे प्रवास करते, मी सगळ्या गोष्टी करते. माझ्या पार्टनरच्या म्हणजे आम्ही दोघं मिळून काहीतरी ठरवून करतो, पण मी करते ना. मी हे असं आयुष्य जगतेय ना जे मला जगायचंय. मग मी किती वर्ष रडू की माझ्यावर अन्याय होतोय. तर ते कुठेतरी मागे सोडलं तर तेच तुम्ही दाखवत राहणार असाल आणि मग प्रेक्षकांना म्हणणार असाल की प्रेक्षकांना हेच हवंय. तर मला वाटतं हे दोन्ही बाजूनी आहे. प्रेक्षकांनी कुठेतरी म्हटलं पाहिजे की माफ करा पण आम्हाला हे दाखवू नका. आजकाल तसे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या ज्या सिरियल्स आहेत त्या खूप जास्त चालतात. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा ते जे छळ दाखवतात ना सगळे, तेवढं आपण सहन करतो का ग आता? खऱ्या आयुष्यात कोणी नाही सहन करत. आणि मग ज्या भागांमध्ये ते अजूनही होतं, मग त्या भागातली गोष्ट तरी दाखवा. काही भागांमध्ये होतं अजूनही, असं नाहीये की पूर्णपणे संपलंय. आणि पुरुषांनाही बरेच प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्यावरही बऱ्याच प्रमाणात बऱ्याच ठिकाणी अन्याय होतोय. तर ते पण बघायलाच पाहिजे ना आपल्याला. तर त्यामुळे मला असं फार तो एक चुकीचा स्त्रीवाद जो आलाय ना आपल्यामध्ये, त्याचा मला मोठा प्रॉब्लेम आहे. मी स्त्रीवादी आहे, पण मी माझ्या पद्धतीने स्त्रीवादी आहे. मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष वेगवेगळे जन्माला घातलेत, त्यांचाच जो फरक आहे त्याचा रिस्पेक्ट करा आणि तसे वागा सगळ्यांनी. याच्या पलीकडे फार काही करण्याची गरज नाही आहे. बरं, आता हे विषय खूप मोठे आहेत, त्याच्यावर गप्पा मारायला खूप एक वेगळा सेगमेंट करावा लागेल. मला सांग, इंडस्ट्रीमध्ये फेवरेटिझम आहे का? ग्रुपिझम, फेवरेटिझम आहे? हो आहे. तुला कधी त्याचा फटका बसलाय? हो. मी कुठल्याच ग्रुपमध्ये नाही आहे, मी कुठल्याच लॉबीमध्ये नाही आहे, मी कुठल्याच ह्याच्यात नाही आहे, कंपूमध्ये. आणि त्याचा फटका बसलेला सगळ्यांनाच दिसत असेल. बरं, मी कदाचित अशा कुठल्या याच्यात असते तर मी आज जे केलंय त्याच्यापेक्षा खूप जास्त काम केलं असतं. बरं, मराठी इंडस्ट्रीमध्ये मेहनतीपेक्षा कनेक्शनवर जास्त म्हणजे कामं मिळतात? माहीत नाही, असं सरसकट नाही म्हणता येणार, पण आहे, काही प्रमाण आहे त्याचं. तुला कधी कनेक्शन वापरलंस कधी? नाही. ते कळून येतं. नाही, तेच मी तुला तेच म्हणते ना, मी वापरलं असतं तर मी आत्ता केलंय त्याच्यापेक्षा खूप जास्ती काम केलं असतं, मी खूप दिसले असते. पछतावा होतो? नाही नाही, कारण हा चॉईस आहे ना. म्हणजे मी फार मला पार्ट्यांना नाही जाता येत, खूप लोकांना फोन करून तू कशी आहेस, काय आहेस. मला एकदा कोण म्हणालं होतं, प्रतिमा कुलकर्णी आपल्या ज्या दिग्दर्शिका आहेत त्या म्हणाल्या की मला ना त्या लोकांचा राग येतो जे फोन करतात, हाय कशी आहेस, काय चाललंय, अगं तुझी इतकी आठवण आली त्या दिवशी, मी काहीतरी बघितलं. आणि मग 1-1.5 मिनिटानंतर ते मला कळलं तू नवीन काहीतरी करतेस. तर ती म्हणे त्याच्यापेक्षा तुम्ही जर असा फोन केलात ना की मला कळलं तू नवीन प्रोजेक्ट करतेस आणि मला तुझ्याबरोबर काम करायला आवडेल, तर मला तो प्रामाणिकपणा जास्ती आवडेल. तर मला हे नाही करतायत. मी हे करू शकते की मला कळलं की कोणी काही इंटरेस्टिंग करतंय जे मला करायला आवडेल, तर मी त्यांच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करते. पण आता असं झालंय, मला असं वाटतं की साधारण मी इतकं काम केलंय की लोकांनी, निदान आपल्या क्षेत्रातल्या लोकांनी ते बघितलंय आणि त्यांना साधारण माहिती आहे की ही काय करू शकते. तर मला असं वाटतं परत आता मी तुम्हाला येऊन नव्याने सांगू. मग त्याच्यात बऱ्याच अशा गोष्टी असू शकतात की तू सोशल मीडियावर दिसत नाही, मग आम्हाला वाटलं आता तू हिंदीच करते का फक्त. असं कसं असेल? म्हणजे असं कोण करतं? ज्याला काम करायचं असतं तो काम करतो. आत्ता मागच्या रविवारी नाशिकमध्ये एकांच्या घरामध्ये एक अभिवाचनाचा कार्यक्रम होतो, जिथे जास्तीत जास्त 40 लोक येऊ शकतात. त्या दिवशी 44 आले होते. मी तिथे वाचन केलं जाऊन. तर हा मुद्दाच नाही आहे ना की प्लॅटफॉर्म किती छोटा आहे का मोठा आहे का कसा आहे. तर मग आम्हाला वाटलं आता तू हिंदी, तू दिसतच नाहीस कुठे, मग तू आहेस का, मग तुम्ही हे चेक तर करा की मी आहे का. पण ठीक आहे, त्यामुळे मला रिग्रेट नाही होत त्याचा कधी.
बरं, मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा जास्त आहे की मैत्री? काय माहिती. तुला कधी वाटलं, जाणवलं कोणाबरोबर की अरे यार हिच्याबरोबर माझं कॉम्पिटिशन आहे? नाही, मला तर नाही असं वाटत कधी. आणि की अगदी सिमिलर दिसायला जरी दोन व्यक्ती असल्या किंवा खूप एकसारख्या पद्धतीचं काम करणाऱ्या, एकसारख्या दिसणाऱ्या अशा जरी व्यक्ती असल्या तरी त्या माणूस वेगळ्या असतात. त्यामुळे आपण जर खूप सिमिलर दिसतो पण तू उभं राहून जे देतेस एखाद्या पात्राला त्याच्यापेक्षा मी वेगळं, मी चांगलं वाईट नाही म्हणत आहे, मी वेगळंच काहीतरी देणार असते. त्यामुळे जिथे मी आवश्यक असेन तिथे मी असेन. आणि तुला कधी संधी मिळाली तिच्यासोबत काम करायची? नाही तिच्याबद्दल आपण म्हणतो नाही, पण मी हे बघितलंय की अनेक माझ्यापेक्षा नाही म्हणाली, तू नाही म्हणालीस, नाही मिळाली, पण मिळाली तर करशील का? हो हो अर्थात करेन, काहीच त्याच्यामध्ये हो म्हणजे आवडेल तुला? हो हो अर्थात. माझी कशालाच हे नाही आहेत, मला काम करायचंय चांगलं. तुला ती आणि अभिनेत्री म्हणून कशी वाटते? तू आवडते, तू फॉलो करते? मी बघितलंय तिचं खूप काम, खूप सुरुवातीपासून बघितलंय. डेफिनेटली. तिने एकतर मी तेच म्हणते ना की हे मला नाही करता आलं किंवा हे बऱ्याच मुलींना करता येतं, मुलांना ज्यांच्याबद्दल मला खूप अभिमान आणि आदर आहे की त्यांना एक्झॅक्टली कशा पद्धतीने स्वतःला लोकांसमोर मांडायचं, कुठे कोणाशी काय बोलायचं, कशा पद्धतीने आपलं करिअर असलं पाहिजे. त्याच्यातली एक आहे ती की ज्या पद्धतीने तिने स्वतःचं करिअर केलं, मला निश्चित तिने खूप छान पद्धतीने ग्रो केलं स्वतः. हो हो. पण तू जे मगाशी म्हणालीस, माझ्या वयाच्या आसपासच्या किंवा वयापेक्षा थोड्या मोठ्या अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अनेक वेळेला भेटून माझं कौतुक केलेलं आहे. मी आता मुक्ता आहे, मुक्ता वयाने मोठी आहे माझ्यापेक्षा, पण मुक्ता आहे, सई आहे, सई तामणकर आहे, अशा अनेक जणी, स्पृहा आहे की ज्यांच्याशी जे आम्ही मला त्यांचं काही आवडलं, मी स्वतःहून त्यांचं कौतुक करते, त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे, माझं काम बघितलेलं आहे. मला वाटतं तुम्हाला विश्वास असेल तुमच्या कामाबद्दल तर तसा फार फरक भीती नाही वाटत समोरच्याचं कौतुक करायला. बरं, मराठी OTT मुळे, स्पेशली OTTमुळे मराठी कलाकारांना फायदा झाला आहे की सिनेमांचं नुकसान झालं आहे? फायदा हा झाला असेल की काम उपलब्ध जास्ती आहे, पण मला वाटतं की मराठी OTT जे आहेत ते कुठेतरी नाटक, सिनेमा आणि सिरियल ह्या त्यांना कसं सांगू, हे एक वेगळं माध्यम आहे, त्याची भाषा वेगळी आहे, त्याच्यासाठी करायला लागणारा अभ्यास वेगळा आहे. हे अजून माझ्या मते, मी खूप छोटी असेल किंवा मला फार माहिती नसेल, पण हे माझं मत आहे. ते कळलं नाही आहे एक्झॅक्टली. काही मराठी OTTवरचे मी शोज बघितले, ते मराठी मालिकांचं एक्सटेन्शन होतं. गोष्ट तीच होती, फक्त थोडी बोल्डली मांडलेली होती. म्हणजे त्याच गोष्टीमध्ये 2 शिव्या आणि थोडे बोल्ड कपडे आणि थोडे बोल्ड सीन. तर असं नाही होत. तुम्ही नाटक करताय आणि तुम्ही सिरियल करताय, तर ह्या माध्यमांची भाषा वेगळी आहे. याला प्रेक्षक ज्या पद्धतीने बघतात आणि रिसीव्ह करतात तो त्यांचा हे वेगळा आहे, त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. तर त्यामुळे मला वाटतं की कामाची संधी उपलब्ध झाली आहे, ह्या अर्थाने कदाचित उपयोग झाला असेल मराठी OTTचा. पण कला म्हणून फार काही भर मराठी OTTनी पडली आहे असं मला स्वतःला खूप वाटत नाही. मी खूप बघितलेलं नाही, पण मी जेवढं बघितलं आहे त्या बाबतीतला माझा हा खूप कमी आहेत ज्यांनी ते समजून घ्यायचा. आणि गरजेचं नाही आहे की मराठी OTT हिंदी OTT सारखा असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दीपिका पडुकोणला बघणारा जो प्रेक्षक आहे आणि मला बघणारा जो प्रेक्षक आहे, प्रेक्षकांच्या आमच्या दोघींकडनं ज्या अपेक्षा वेगळ्या आहेत. मी त्यांना साधारण, म्हणजे खूप टिपिकली बोलायचं झालं तर गुढीपाडव्याचा एखादा माझा फोटो त्यांना जास्त आवडेल, मी कुठेतरी गोव्याच्या बीचवर काहीतरी टाइमपास करत बसली आहे ह्याच्यापेक्षा. आणि मला ते रिस्पेक्ट केलं पाहिजे, कारण तो माझा प्रेक्षक आहे, म्हणून मी जगणं सोडायचं असं मी म्हणत नाही आहे. पण त्यामुळे त्या माध्यमाची आणि त्या गोष्टींची जी गरज आहे ना, ती समजून घेऊन ते करायला पाहिजे, एवढंच मला वाटतं. मराठी इंडस्ट्रीमध्ये पॉलिटिक्समुळे चांगले कलाकार मागे पडलेत.
मराठी इंडस्ट्रीमध्ये नाही, बऱ्याच ठिकाणी. पण हिंदीमध्ये मला जरा असा अनुभव आला की तिथे माझ्या कामाचा रिस्पेक्ट खूप लोकांनी केला. म्हणजे मी पहिली सिरियल केली तोपर्यंत त्यांना माहीतही नव्हतं ही कोण मुलगी आहे. पण त्याच्यानंतर मी सेम चॅनेल बरोबर 4 वर्ष 5 वर्ष काम केलं, 3 शोज केले आणि त्यांनी मला भयंकर आदराने वागवलं आणि माझ्या कामाबद्दलचा आदर होता तो त्यांच्या. तुला असं वाटतं मराठीमध्ये आदर नाही आहे तसं, म्हणजे कलाकारांना स्पेशली? मला वाटतं आपण माणसंच थोडीशी अशी आहोत की आपण गृहीत धरतो गोष्टींना. म्हणजे आदर नाहीये असं नाही, तो असेल पण कशाला दाखवायचा? ठीक आहे ना, आपलीच आहे. हां, चांगलीच आहे, आपलीच आहे. आणि हां, आपलीच आहे. पण मला माहित नाही, असेही काही आहेत कलाकार की जे हे सगळं सांभाळून पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. पण हिंदीमध्ये म्हणजे आता मी दृश्यमचं शूट जेव्हा केलं तेव्हा सुद्धा माझ्या हे लक्षात आलं की इतके मोठे मोठे कलाकार आहेत हे, अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू. पण जेव्हा मी त्यांच्याबरोबर सीन करत होते तेव्हा ते माझा सहकलाकार म्हणून माझ्याबरोबर काम करत होते. म्हणजे सीनचं लाइटिंग चाललं होतं आणि मी मार्कवर उभी होते आणि अजय देवगण म्हणाले की एकदा सीन वाचूया का? तर मी म्हटलं हो वाचूया. तर मी जायला लागले तर म्हणे नाही नाही तुम आप मार्क पे खडी हो ना, आप वही पे रहो. ते उठले, त्यांची चेअर घेऊन माझ्या इथे आले, मग आम्ही वाचन केलं. ही खूप मोठी गोष्ट आहे असं नाही, उलट ही खूप बेसिक गोष्ट आहे ॲक्च्युली. पण ही करतात आणि म्हणून ते कदाचित इतकी वर्ष तिथे आहेत जिथे आहेत. कारण तसं म्हटलं तर त्यांनी माझ्याबरोबर सीन नसता वाचला तरी त्यांना काही फरक नसता पडला. मी पण असं नसते म्हणाले काय त्यांनी माझ्याबरोबर रिहर्सल नाही केली, मी गप्प बसले असते, मी आपली आपली रिहर्सल केली असती. पण ही बेसिक गोष्ट आहे ना की सीनची रिहर्सल करणं, वाचन करणं, हे तुम्ही सोडता आणि तुम्हाला असं वाटतं हा प्रोफेशनलिझम आहे किंवा आता मी खूप मोठा झालो तर ह्याची गरजच नाही आहे, मग तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. मी काहीतरी प्रश्न विचारत होते आणि तबू तिथे बसलेल्या होत्या, तर मी गप्प, मला असं वाटलं की आपण नाही बोलायला पाहिजे म्हणून मी थांबले. तर त्या म्हणे की नहीं नहीं आप कुछ बोल रही थी, ॲक्च्युली वो सवाल मेरे भी मन में था, आप क्या क्या पूछ रही थी. आणि इतकं कोलॅबोरेटिव्ह काम त्यांनी केलं. थोडं काम होतं माझं त्यांच्याबरोबर, एखादा सीन होता, पण कामाला रिस्पेक्ट मिळाला आणि सहकलाकार म्हणून ते माझ्याकडे बघत होते. तर ही कोण, पण त्याच्यात दुसरी गोष्ट ही पण आहे, आपण आपला कॉन्डक्ट कसा आहे आणि आपण त्यांच्यासमोर कसे वागतो. आपण फारच बावळटासारखे सही घ्यायला गेलेल्या माणसासारखे त्यांच्याबरोबर वागलो तर त्यांनाही असं होतं की नाही नाही मला फॅन बरोबर काम नाही करायचं आहे, मला एका सहकलाकाराबरोबर काम करायचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये आपलंही, आणि तिथे मग थोडासा आपला मराठी बाणा किंवा आपली जी वृत्ती आहे की माझा स्वतःवर विश्वास आहे तर मी उगाचच वाकून नाही बसणार तुमच्यासमोर, मी आगाऊपणा नाही करणार, पण मी उगाचच हाजी पण नाही करणार, मी शांत बसेन, मला जेवढं कळलं तेवढं मी बोलेन. तर तिथे रिस्पेक्ट खूप आहे, कामाला रिस्पेक्ट आहे. सो तो जास्त महत्त्वाचा माझ्या मते. नक्कीच. एक कलाकार म्हणून, कारण की आपण मराठीमध्ये जेव्हा वावरतो किंवा मग रोजचं आपलं जे सगळ्यांबरोबर भेटीगाठी असतात तेव्हा अरे आपलीच आहे, चला काय हिला काय फरक पडतोय किंवा हिला कशाला एवढं फॉर्मॅलिटी द्यायची. खूप फरक पडतो. पण आपण मराठीमध्ये असं आहे म्हणजे बहुतेक ते झालंय की आपण इतके घरच्यासारखे वागतो काम करताना सुद्धा, आणि तर जे गृहीत धरतो आपण त्याच्यामुळे असेल ते, म्हणजे नॉट नेसेसरीली की मुद्दामच लोक असे वागत. बरं, ती मगाशी तू पैशांचा विषय काढला, तो हिंदीमध्ये ती सिस्टम वेगळी आहे? नाही, साधारण सारखीच आहे. हिंदीमधल्या पेमेंटची सिस्टम सारखीच आहे साधारण. पण आत्तापर्यंत कधी प्रश्न नाही उद्भवला, वेळेवर सगळे पैसे मिळाले, त्यांनी कबूल केलेले. आणि ते ॲडव्हान्स आणि त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली टाइम टू टाइम सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम आहेत, त्याच्या अग्रीमेंटमध्ये लिहिलेल्या गोष्टींप्रमाणे ते करतात गोष्टी. आणि इवन सिरियलमध्ये सुद्धा आणि दृश्यमसाठी सुद्धा खूपच. मी एक फिल्म केली होती हवा हवाई नावाची, राईट, अमोल गुप्तेंची होती ती फिल्म, आणि त्याचं एक छोटासा स्क्रीनिंग झालं होतं, मला वाटतं
वांद्र्याला का मला आठवत नाही आहे. आणि तेव्हा इंटरवलमध्ये सुनिधी चौहान तिच्या नवऱ्याने त्याचं म्युझिक केलं होतं. तर ती आली आणि तिने येऊन मला मिठी मारली घट्ट आणि ती मला म्हणाली की अभी प्लीज़ आप सेकेंड हाफ में मुझे मत रुलाना, आपने मुझे बहुत रुलाया है और मैं बहुत टेंस हूँ अभी और मैं तो आप तो पहचान में भी नहीं आ रही है. मैंने किसी से पूछा कि वो माँ नहीं आई है क्या, तो बोले ये सामने खड़ी है वही तो है. तो आप पहचान में भी नहीं आ रही है, लेकिन क्या ॲक्टर हो यार आप. आणि माझी पहिली फिल्म होती, हिंदी फिल्म, आणि सुनिधी चौहानच होती. ती सुरुची चौहानच आहे. हो. ती आली ती सुनिधी आल्यापासून चौहानच होती right. म्हणजे. पण तिने इतकं प्रेमानं ती माझ्याशी बोलली आणि इतकं रिस्पेक्टफुली ती माझ्याशी बोलली. मला ह्या गोष्टी आपल्याकडे खूप कधी कधी असं वाटतं की मिसिंग आहे. आपल्याला खूप हे करायला लागतं, त्याच्यासाठी खूप वाट बघायला लागते. आणि मग ते कदाचित तेच आहे, ते गृहीत धरणं हाच मुद्दा आहे की इथं आपलीच आहे किंवा माहीत नाही ते. आज बघ ना, ती छोटीशी गोष्ट तुझ्या आजही ती लक्षात आहे, तो मुमेंट डेफिनेटली. म्हणजे काही गोष्टी पिक्चर सारख्या आपल्या डोळ्यासमोर असतात ना, तशी ती गोष्ट आहे ती मला भेटल्याची आणि तिने बोलल्याची. बरं, तब्बू सोबतचा एखादा असा कुठला किस्सा जो नेहमी लक्षात ठेवण्यासारखा आहे? जेव्हा दृश्यमची ही खूपच पर्सनल आहे, पण जेव्हा दृश्यमसाठीची बोलणी चालू होती आणि पैशांची बोलणी चालू होती आणि नाही इतके मी एक्सपेक्ट करते, नाही पण आमचं बजेट इतकंच आहे, नाही असं चालू होतं. आणि मी दुपारी अशी पडले होते घरी आणि डोळे मिटले होते. झोप लागत होती, नव्हती लागत, मध्ये होते, कारण ही फिल्म आपण करू की नाही, मग करायला पाहिजे का, मग आपण पैशांबाबतीत कॉम्प्रोमाइज करूया का, मग मोठी फिल्म आहे, असं सगळं मनात चाललं होतं. आणि अचानक एका क्षणाला मला बहुतेक पहिल्या दृश्यमची काही दृश्य दिसत होती की कशी फिल्म आहे, मोठी फिल्म आहे. आणि मी खाडकन उठून बसले आणि मी म्हटलं आपण काय करतोय, या फिल्ममध्ये तब्बू आहे आणि आपण पैशांसाठी का असा विचार करतोय की ही करायला. मी इमिडिएटली फोन लावला आणि मी म्हटलं तुम्ही जी काही अमाऊंट सांगताय मला मान्य आहे, मी ही फिल्म करते. आणि मला असं वाटलं की नशीब आत्ता मला हे लक्षात आलं, कारण तिच्याबरोबर काम करणं हा माझ्या काही स्वप्नांमधला एक भाग होता. आणि तिच्याबरोबरच्या 2-3 भेटी, पहिल्यांदा जेव्हा तिच्याबरोबर काम केलं, एकतर मी त्यात खोलीत जायला सुद्धा मला भीती वाटत होती, कारण मला असं वाटत होतं मी हिच्याकडे बघेन तर मला रडू येईल आणि मी आता मेकअप केला आहे, मला सीन करायचा आहे, तर मी कसं स्वतःला कंट्रोल करू. मी खूप असं आतनं खेचून ठेवलं होतं स्वतःला की आपण आता काम करायला आलो आहे, आपल्याला इमोशनल नाही व्हायचं आहे. आणि लंच ब्रेक झाला आणि मला सगळे जेवायला गेले आणि त्या बसलेल्या होत्या सोफ्यावर आणि त्यांचा स्टाफ त्यांच्या जवळ आला नाही की चला जेवायला वगैरे. त्या काहीतरी फोन बघत होत्या आणि मी म्हटलं की ह्या का बसल्या आहेत तिथे, ह्या जात का नाही आहेत. आणि म्हटलं की ही आपली वेळ आहे, ही आपल्याला दिली आहे. आणि म्हणून मी त्यांना म्हटलं की मी 2 मिनटं बोलू का तुमच्याशी. म्हणे हो बोला ना प्लीज. मी त्यांच्याशी बोलले. मला आत्ताही नीट सिक्वेन्स आणि नीट काहीच आठवत नाही आहे, कारण माझ्यासाठी खूप ब्लर आहे ते सगळं. मी त्यांच्याशी बोलले. त्या सोफ्यावर बसल्या होत्या, मी उभी होते. तर मला वाटलं हे बरोबर नाही आहे की त्या वरती बघतायत आणि मी खाली बघते, असं म्हणजे त्या म्हणजे त्यांनी मी खाली बसले त्यांच्या पायापाशी. मग मला ते बरोबर वाटलं की आता त्या खाली बघतायत आणि मी वर बघते. आणि 5-7 मिनटं बोलले मी त्यांच्याशी आणि मी त्यांना म्हटलं की मी जे काही आत्ता बोलले ना ते सगळं खूप खरं आहे, मी अजिबात तुम्हाला बरं वाटावं म्हणून काहीही बोलत नाही आहे. तर त्या म्हणाल्या नाही मला कळतंय अगं तुझ्या डोळ्यातनं आणि तुझ्या बोलण्यातनं की तू खरं बोलतेस जे काही आहे ते. आणि मी बोलत असताना त्यांनी हात धरला होता माझा. मी इरफान खानबद्दल बोलले तर त्यांचे पण डोळे भरून आले. आणि निघताना मी त्यांना भेटायला गेले तर पहिल्यांदा भेटली होती ती बाई मला. आणि ती मला निघताना म्हणाली की छान काम कर आणि भेटू आपण पुन्हा. आणि म्हणाली की अच्छा जो भी कर रही हो ना एकदम कॉन्फिडेंटली करना, डरना मत बिलकुल. तर मला असं वाटलं का ह्या बाईने हे सांगितलं मला. माहीत नाही, तिला काहीतरी जेन्युइन वाटलं असेल आणि
काहीतरी तिला कळलं असेल, तिला माझ्यातल्या कॉम्प्लेक्सेस, इनसिक्युरिटीज जाणवल्या असतील, माहीत नाही. आता 4 वर्षांनी आम्ही दृश्यम 3चं शूट जेव्हा केलं, तर तेव्हाही मी घाबरले होते की आता ह्या बाईने जर हाय हॅलो असं केलं तर मला असं वाटलं असतं की ती खरी आहे का ही खरी आहे. राईट. पण ती इतक्या प्रेमानं भेटली, इतकं तिच्या भेटण्यामध्ये इतका, तिच्या बोलण्यामध्ये इतका उबदारपणा होता, त्या शब्दांमध्ये, त्या बघण्यामध्ये. आणि मी तिला सांगितलं की मला भीती वाटत होती की तुम्ही माझ्याशी नीट वागाल का आणि नीट बोलाल का. तर ती म्हणे, का आपण ओळखतो एकमेकींना, आपण काम केलंय बरोबर, मी का विसरेन तुला. बरं, त्या मराठी बोलतात? नाही, हिंदी. पण त्या मराठी बघतात. कारण मी जेव्हा त्यांना म्हटलं की तुम्ही सखाराम बाइंडर बघायला याल का, तर त्या म्हणे सखाराम बाइंडर, तुम सखाराम बाइंडर कर रहे हो, तेंडुलकर साहब का ना, ऑफकोर्स मैं आऊंगी देखने. तर ती त्यांनी मला वाटतं आत्ता एक नाटक बघितलं होतं, 2 वाजून 22 मिनिटं जे नाटक आहे. येस. त्या बघतात मराठी. आय थिंक प्रिया तेंडुलकर त्यांची शेजारीण होती, त्यामुळे ते अटॅचमेंट तेंडुलकरांबद्दल जास्ती त्यांना आपुलकी असेल. पण त्यांच्याबद्दलचे क्षण असे रेकॉर्ड केल्यासारखे माझ्या मेमरीमध्ये आहेत. म्हणजे मी आत्ता जे तुला सांगितलं होतं त्याच्यातला 5% भाग आहे, कारण त्याच्यातला तो 95% भाग इतका पर्सनल आहे की त्याच्या आतमध्ये मी माझ्या खूप जवळच्या लोकांपैकी सुद्धा काहीच लोकांना एंट्री दिली आहे. म्हणजे एक्झॅक्टली काय घडलं हे माझ्या व्यतिरिक्त बहुतेक कोणालाच माहीत नाही आहे, आणि ते मी कोणाला सांगू पण शकत नाही, कारण ते इतकं पर्सनल आहे आणि इतकं आतलं आहे की जरी माझ्या खूप जवळच्या व्यक्तींना मी ते सांगितलं असेल तरी त्यातला काही टक्के भाग मी गाळला असणार आहे असं मला वाटतंय. तुझं काय अशा गप्पा काय होत्या ज्या तुला सांगायच्याच नाहीये? नाही, गप्पा काहीच अशा नव्हत्या. मी तुला विषय हाच होता की मी त्यांचं माझ्या आयुष्यातलं काय स्थान आहे आणि त्या मला कशा कशा पद्धतीने आवडतात हे मी त्यांना सांगितलं. पण त्याचं एक तर वर्णन मला नीट करता येत नाही, कारण मी ते इतकं जास्ती जगली आहे. मला वाटतं आपण जे पूर्णपणे जगतो त्याचं पूर्ण वर्णन आपल्याला नाही करता येत, कारण आपण इतके त्या क्षणात असतो की नंतर आपल्याला ते असं पिक्चर म्हणून दिसू नाही शकत पूर्णपणे. राईट. आणि ते क्षण माझ्या होते, ते क्षण खरं महत्वाचं. कारण आत्ता जनरली आपण जेव्हा जगतो तेव्हा थोडेसे असे जगत असतो की आपण बाहेरून स्वतःला बघत असतो, किंवा आपण पूर्ण त्या क्षणांमध्ये अनेक वेळेला नसतो. बापरे, आता हिला काय वाटेल, मी बोलतीये हिला, मी जास्त बोलतीये का, आता हा काय विचार करतोय इथे बसून, हे आपल्या मनात चालू असतं. त्यामुळे त्याचं एक पिक्चर आपल्याला नंतर दिसत असतं. राईट. जसं तब्बू आणि अजय देवगण हे तुझ्या म्हणजे डेफिनेटली तब्बू आहे. सो असं मराठीमध्ये असं कोणी आहे का जे खरंच म्हणतात ना, यार खूप जवळचं, ह्याच्याबरोबर 5 मिनटं बसलं तरी मला पाहिजे ह्याच्याबरोबरचा वेळ, असं कोण एक अभिनेत्री आणि अभिनेता? अभिनेत्री म्हणजे शर्वरी लोहकरे जी आहे, येस, ती आणि मी मुंबईत आल्यानंतर 3 वर्ष बरोबर राहिलो आहे. ओके. त्यामुळे आम्ही खूपच, म्हणजे आम्ही एकमेकींना आयुष्यातनं काढायचं म्हटलं तरी आम्ही काढू शकत नाही, असा प्रॉब्लेम झाला आमचा आता. म्हणजे आम्ही काय, म्हणजे मला माहीत नाही, बहिणी मैत्रिणी, आम्हाला कधीच एकमेकींबद्दल जेलसी वाटली नाही. आम्ही खरं तर एकाच वेळेला काम सुरू केलं, साधारण सिमिलर कामं आम्हाला मिळू शकणार असं असताना सुद्धा त्या गोष्टीने कधीच काहीच प्रॉब्लेम आमच्यात आला नाही. आता 20 वर्ष झाली म्हणजे आम्ही बरोबर आहोत. आणि असा कोणता अभिनेता? सिद्धार्थ बोडके आहे, जो माझा भाऊ पण आहे, म्हणजे असा नात्याने भाऊ असा नाही आहे, पण तो नाशिकचा आहे, त्यांनी माझ्या आईबाबांबरोबर काम केलेलं आहे, त्या लहान भावासारखा आहे. तर तो एक असा व्यक्ती आहे की त्याच्याबरोबर बसून बोललं की आपण मोकळे पण होतो आणि छान पॉझिटिव्ह पण वाटतं आपल्याला, आणि अच्छा हा कोणीतरी आहे म्हणजे असं वाटतं. तुझ्या बाकीच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्यायला नक्कीच जास्त आवडेल आम्हाला. तुझं एकंदरीत पूर्ण पार्टनर म्हणून असं कोणी जवळचं कोण होतं इंडस्ट्रीमध्ये, किंवा अशा अनेक जणांनी म्हणतात ना, जसं तू म्हणालीस मग अशी एखादा जीव ओतणारी व्यक्ती अशी इंडस्ट्रीमधली कोणती होती, आणि खऱ्या आयुष्यात असं कोणी मिळालं का? माझं लग्न झालं 2022 मध्ये. पण तू मॅनेज कसं करतेस? लॉंग डिस्टन्स, म्हणजे जवळ राहता, तू जयपूरला होती 1.5 वर्ष. हो अगं, पण मला वाटतं कदाचित मोठ्या वयात लग्न, आणि माझं हे दुसरं लग्न आहे. राईट.
त्याच्या आधी माझं लग्न झालं होतं जेव्हा मी 25 वर्षांची होते आणि मग तो डिवोर्स झाला. मग त्याच्यानंतर मी बरीच वर्ष थांबले होते मध्ये आणि मग आता 2022मध्ये ओंकार कुलकर्णी बरोबर माझं लग्न झालं. आणि आधीच असं ठरलेलं होतं की माझं जयपूरची सिरियल सुरू होणार आहे आणि त्यामुळे ती अशी एक टाईम फ्रेम आहे की जेव्हा आपण करूया लग्न नंतर जयपूरला ते जर सुरूच राहिलं तर माहीत नाही कधी करता. तर माझं 16 ऑगस्टला लग्न झालं आणि 20 ऑगस्टला मी जयपूरला गेले. बरं. पण तो पण लेखक, दिग्दर्शक, अभिनेता सगळंच आहे. त्यामुळे हे समजून घेणं की काम हे फक्त काम नाही आहे आपल्या आयुष्यातलं. म्हणजे लोकांचं काम वेगळं असतं, पॅशन वेगळी असते, हॉबी वेगळी असते, आपलं सगळंच एक आहे. तर ते समोरच्यालाही जेव्हा कळतं तेव्हा मग हा प्रश्न येत नाही की अच्छा तुला 2-3 महिन्यात तू घरीच आली नाही आहेस तर जयपूरलाच आहेस आणि तुला यावंसंच वाटत नाही आहे का, हा मुद्दा येत नाही की अरे मला 2 दिवस सुट्टी मिळते आहे पण मला आराम करायचा आहे. हो ठीक आहे. तर मग तेव्हा ती लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप पण वर्क होते. मला वाटतं एका घरात राहून सुद्धा कधी कधी गोष्टी वर्क होत नाहीत. डेफिनेटली. त्यामुळे तो असतो डिस्टन्स पण म्हणजे अडचणी निर्माण करू शकतो. पण बऱ्याच वेळेला समजूत ही अशी एक गोष्ट असते की एकमेकांना समजून घेणं जर तुमचं चांगलं असेल तर फार अडचणी छोट्या मोठ्या गोष्टी तर सगळीकडेच होत राहतात. सो तुम्ही दोघं एकत्र काम करण्याचं असं काही योगायोग येणार आहे काय? मी एक म्हणजे त्यांनी जे नाटक लिहिलं होतं नॉक नॉक सेलिब्रिटी, जे सुमित राघवन आणि क्षिती जोग करायचे. मग क्षितीला शक्य नव्हतं काही कारणाने, तेव्हा मी त्याचे काही प्रयोग केले. पण त्याच्यात तो लेखक होता आणि मी अभिनेत्री होते आणि मंदार देशपांडे दिग्दर्शक होता. पण तसं माहीत नाही, म्हणजे करू कधीतरी. पण आम्ही ॲक्टर म्हणून खूप वर्षांपूर्वी 2-3 कामं केली आहेत बरोबर. आत्ता हल्लीत अजिबातच काम केलेलं नाही आहे गेल्या काही वर्षात. पण आवडेल मला माहीत नाही आता ते इतकं असं आहे ना की एकत्र काम करताना कारण मी असे लोक बघितलेत की जे ती बाउंड्री ठेवू शकत नाहीत एकत्र काम करताना की हे घर नाही आहे आणि आपण आता एका अशा जागेमध्ये आहोत की जिथे आपण स्वतंत्र माणसं म्हणून, कलाकार म्हणून आहोत. तर आपण घरी वेगळं वागायचं आहे, एकमेकांची इथे वेगळं वागायचं आहे. मला नाही वाटत की तसं काही आमच्यात होईल, कारण तसे आम्ही समजूतदार आहोत दोघंही आणि दोघी जागेवर आहोत. पण मला आवडेलच काम करायला त्याच्याबरोबर. दोघांमध्ये स्ट्रिक्ट कोण आहे सगळ्यात जास्त? घर. तूच. बरं, घर नीटनेटकं साफ. मी आधीच मी म्हणून टाकते सगळ्याला. सगळ्या बाबतीत तूच आहेस, तूच सगळं घरातली राणी तूच आहे असं म्हणायला हरकत नाही. घर मीच चालवते. घर मीच चालवते. नाही, काय होतं की त्याचं घरात चालतं की नाही चालत? हा, त्याचं चालू असतं आणि तो तो तुझ्यासमोर त्याचं चालतं का? हो, म्हणजे काय आहे की भयंकर वाचन करतो तो, म्हणजे भयंकर. आणि सिरीज बघणं, सिनेमे बघणं, हे तो लेखक आहे, तो अभ्यास म्हणून अनेक गोष्टी करतो. आणि मग त्या गोष्टी करताना घरातल्या काही गोष्टी राहतात, तर मग त्या राहतात. मग ते मला त्याचा प्रॉब्लेम होतो. आणि मला असं होतं की जर ही गोष्ट इथून उचलली आहे तर ती इथेच ठेवायला काय असे कष्ट लागतात. ती इथे 2 इंच इकडे ठेवण्यापेक्षा नेमकी तिथे ठेवली तर काय प्रॉब्लेम होतो. पण मी माझं गाणं गात राहतो, तो त्याचं गाणं गात राहतो. आणि तोही फारसं हां ठीक आहे करतो असं करतो आणि अच्छा हां ठीक आहे, हा करेल, अच्छा नाही केलं का, बरं ठीक आहे मी करते, असं ते जुळवून घेतलेलं आहे आम्ही. आणि 2 बोके आहेत जे खरं तर घर चालवतात. बरं, मगाशी तू एक गोष्ट म्हणालीस की आईसारखे काही गुण आहेत तुझे, तुझ्यातली आई कधी कधी जागी होते. सो आई बनण्याचे काही प्लॅनिंग वगैरे आहेत तुझे? नाही, माहीत नाही, म्हणजे अजून तरी नाही. म्हणजे
असं काही नाही पण नाही आहे आणि आत्ता कळत पण नाही. कारण की तुझ्यात गुण तर सगळे ते टिपिकल एकदम म्हणतात ना की येस सगळ्या गोष्टी नीटनेटक्या एखादी घरातली आई असते ना तशा टाईपचं तू आहेस तुझ्यामध्ये त्या सगळ्या आणि गोष्टी. आता ही 2 पोरं ऑलरेडी आहेत हम्म. आणि त्यांचं सगळंच करायला लागतं आणि जे म्हणतात की मांजरं प्रेम करू शकत नाहीत किंवा ते कृतज्ञ असतात वगैरे, ते तसं नाही आहे. जी माणसं स्वतंत्रपणे राहतात आणि जी फार दुसऱ्यांवर अवलंबून नसतात त्यांच्याबद्दल माणसांमध्ये ज्या संकल्पना असतात त्या मांजरांबद्दल आहेत खरं तर. म्हणजे स्वतंत्र राहणारी माणसं आगाऊ आहेत, उद्धट आहेत, त्यांना कोणाची पडली नाही असं जे म्हणतो तसं मांजरांबद्दल आहे. पण मांजरांची त्यांची त्यांची प्रेम करण्याची पद्धत आहे आणि भयंकर भयंकर प्रेमळ आहेत ते. पण ते वेगळ्या पद्धतीने तुमच्या आयुष्यात असतात. तर ते दोघं तर आहेतच आणि आत्ता त्यामुळे असं काही माहीत नाही आहे मला असं काही. अजून डिसिजन वगैरे घेतले नाही. हां, बरं म्हणजे मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत मला एखादी गोष्ट अगदी प्रूव्ह करायची आहे की हे मी करणार आणि हे मी नाही करणार, तेव्हाच मी ती गोष्ट तेवढ्या ठामपणे करते. प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी करायलाच पाहिजे प्रूव्ह आणि असं नाही वाटत मला. त्यामुळे अजून मी काही तसा विचार केलेलं नाही. हां. बरं असं कधी घडलंय की नेहा पूर्ण खचली आहे? हे मागचं वर्ष जरा असं होतं. म्हणजे कामाच्या बाबतीत असं खूप कमी झालं आहे की पूर्ण खचली आहे. कारण ते चढ उतार सतत चालूच असतात आणि मी तुला म्हटलं त्याप्रमाणे की मी तसं खूप कमी तसं खूप काम केलेलं आहे बरंच. पण तशी तू जास्त इन्व्हेस्ट नाही करत त्या बाबतीत स्वतःवर जास्त. हां, पण मागचं वर्ष खूप म्हणजे खूपच विचित्र होतं. घरात अनेक मृत्यू झाले. माझी आई आजारी होती. तिची अँजिओप्लास्टी झाली. मला डेंग्यू झाला आणि हे सगळं असं म्हणजे म्हणजे आता हे झालं तर त्याच्यातनं बाहेर पण नाही आलो आणि दुसरी घटना घडली. ती ती घडत असताना तिसरी घटना घडली. तर असं मागचं वर्ष म्हणजे परीक्षा होती. पण मला वाटतं की त्याच्यामुळे काय मिळालं काय गमावलं मला माहीत नाही, पण एक थोडीशी शांतता कधी कधी येते मनामध्ये आणि थोडे जास्त आपल्या माणसांची काळजी घेतो आपण किंवा बघतो त्यांच्याकडे निदान जास्त. तर आता तसं होतं की म्हणजे आई बाबा नाशिकला असतात, तर काय करताय काय चाललंय, मग एकदा चक्कर मारून येणं नाशिकला आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्या इन्व्हेस्ट करणं. म्हणजे इंटरनेट लावलं आहे की नाही, त्याचे पैसे भरलेत की नाही आणि मग हे कसं गरजेचं आहे, मग आता AC लावायचं आहे का, तर छोट्या छोट्या गोष्टींमधली इन्व्हेस्टमेंट. पण खचले असं नव्हतं, पण असं झालं होतं की आपल्याला खूप आत्ता आपण वीक होतोय, पण आपल्याला वीक व्हायला परमिशन नाही, आपल्याला जागा नाही आहे ती होण्यासाठीची. आणि म्हणून पण असं मला असं नाही वाटत खूप अशी खचूनच गेली आहे मी कधी, असं बहुतेक नाही झालंय. बऱ्यापैकी हो बऱ्यापैकी येते गोष्टींमधनं वर आणि मी जबाबदारी घेते गोष्टींची सगळ्या स्वतः केलेल्या स्वतःच्या निर्णयांच्या. त्यामुळे मग खचतो तेव्हा जेव्हा आपल्याला खूप काहीतरी वेगळंच अपेक्षित असतं आणि खूप काहीतरी वेगळंच घडतं किंवा आपल्याला जाणीवच नसते परिस्थितीची. तर तसं खूप फार कमी होतं की मला परिस्थितीची जाणीव नाही आहे, मला साधारण कळत असते आजूबाजूची. बरं, एका शब्दात तुला बोलायचं आहे, काही प्रश्न आहेत. रंगभूमी. श्वास. मराठी सिनेमा. साहित्य. हिंदी सिनेमा. एंटरटेनमेंट. मालिका. ट्रेनिंग. हे का म्हणते मी, कारण मला असं वाटतं की मालिकांमध्ये आपण इतकं काम करतो, रोज काम करतो की आपल्याला रोज रोज कॅमेरासमोर उभं राहायला मिळतं.
त्याचं म्हणजे मला ट्रेनिंग मिळतं ज्याच्यासाठी मला वरून पैसे पण मिळतात. खूप शिकायला मिळतं भरपूर मालिका गोष्टी आहेत. करून. आणि वेगवेगळी माणसं मिळतात, वेगवेगळे स्वभावाचे असतात आणि स्पेशली तू हिंदीमध्ये काम केलं असल्यामुळे हिंदीचा ऑरा काही वेगळा असतो. हो, आणि माझ्या भाषेवर खूप परिणाम झाला त्या सगळ्या लोकांमुळे. लोकांमुळे, कारण सगळे UP MP इकडचे लोक असल्यामुळे त्यांची भाषा ऐकून ऐकून खूप परिणाम झाला माझ्यावर. पण तिकडच्या लोकांमुळे हिंदी लोकांचे स्पेशली हिंदीमध्ये थोडे टॅम्पटन्स असतात आणि तुला ते कधी नाही, पाहायला असे मिळेल नाही दिसले फार कधी मला. मालिकांमध्ये स्पेशली. नाही दिसले, कधीच नाही दिसले. म्हणजे मी जे केलं त्याच्यामध्ये तरी नाही दिसले. बरं, स्वतः बाकी एवढ्या हिंदीमधल्या मोठ्या मोठ्या लोकांसोबत देखील काम केलं, तर तिथेही कधी जाणवलं की अरे यार हा जरा जास्तच आहे? नाही नाही, आता ते लोक इतके आपल्यापेक्षा इतके वेगळ्या जगातले आहेत की त्यांच्याबद्दल अशा काही म्हणजे त्यांचं जगच पहिल्यांदा बघतीये मी. त्यामुळे त्याच्याबद्दल असं काही जजमेंट नाही देता येत. सो थँक्यू सो मच नेहा, मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून. मुळात खरं तर खूप साऱ्या गप्पा मारायच्या अजून बाकी आहेत असं म्हणायला हरकत नाही आहे. त्यामुळे कॅमेरा ऑफ झाल्यावर पण मारूयात आणि परत एकदा पुन्हा एकदा अजून छान मनमोकळ्या गप्पा मारायला अशीच वारंवार येत राहा ऑफिसमध्ये. हो, नक्की, नक्कीच आवडेल मला. मला पण खूप मजा आली बोलायला, कारण की संवाद साधणारा माणूस समोरचा जेव्हा ऐकत असतो तेव्हा त्याला मध्ये मध्ये प्रश्न पडतात. कारण तो जर ऐकत नसेल तर मग एका प्रश्नाचं उत्तर झालं की तो पुढचा प्रश्न विचारतो. Right. पण आपण इतकं गप्पा मारत होतो की चांगलं वाटलं मला. त्याच्यामुळे कदाचित मी जास्त खरं बोलले असेल काही बाबतीत. आणि जे लोक मला हे नो फिल्टर मी म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने जगले. नो फिल्टर मी जगतेच बहुतेक तशी. आणि म्हणूनच करेक्ट व्यक्ती आज या शोमध्ये घेऊन आली आहे मी. थँक्यू सो मच. थँक्यू.